तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय आणि गणित भाग 2 ची एक प्रश्नपत्रिका बघतोय. मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका आज आपण बघतोय गणित भाग 2 ची. या अगोदर आपण गणित भाग 1 च्या 3 प्रश्नपत्रिका बघितल्यात. गणित भाग 2 च्या पण 2 पत्रिका बघितलेल्या आहेत. तर आज ही आपली 6वी प्रश्नपत्रिका आहे तसं बघायला गेलं तर गणिताची. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न कधी सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए जो आहे, तो बहुपर्यायी प्रश्न असतो. तर तो आपल्याकडे आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर या ठिकाणी आपल्याला 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिले जातील आणि बरोबर उत्तर आपल्याला शोधून लिहायचं. तर बघा पहिला प्रश्न. बाजूच्या लांबी ए, बी, सी असलेल्या त्रिकोणामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो कुठल्या प्रकारचा त्रिकोण असेल मित्रांनो? अशा प्रकारची सिच्युएशन काटकोन त्रिकोणामध्ये असते. काटकोन त्रिकोणामध्ये कसं असतं? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आणि ते आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे हा त्रिकोण कुठला झाला भावा? काटकोन त्रिकोण. आपलं ऑप्शन एकदम करेक्ट आहे. किती सोपा प्रश्न. असा प्रश्न तर आम्ही 7वी 8वी ला बघितलाय म्हणायचं. ओके, आता जाऊयात पुढे. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे ये रहा. ओय साला क्या सवाल है. आहाहा. एका वर्तुळात एक वर्तुळ आहे, एक सर्कल आहे. सर्कल सर्कल हो, वर्तुळ वर्तुळ असं एक आहे वर्तुळ. जरा आपण छोटस काढू बाबा. हे आपल्याकडे आहे एक वर्तुळ. या वर्तुळामध्ये काय जीवा ए बी आणि सी डी परस्परांना ई बिंदू मध्ये छेदतात. चला, एक आहे जीवा ए बी, ए बी कोबी आणि दुसरी आहे कोबी. दुसरी जीवा आहे सी डी. एक आहे ए बी, दुसरी आहे सी डी. दोघे जण एकमेकांना ई बिंदू मध्ये छेदतात. बरं, छत्तात पुढे काय करतात बघा. पुढे विषय आहे एई बरोबर 4, एई बरोबर 4, ईबी बरोबर 10, ईबी बरोबर 10, सीई बरोबर 8, सीई बरोबर 8. तर ईडी काढा भाऊ, मला ईडी काढायचंय. अशा प्रकारची आकृती असेल तर जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार, इथं कुठलं प्रमेय होतं? जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार एक सूत्र तयार होतं. कसं सूत्र बाबा? बघा, ही जी सीडी एक जीवा आहे तिचे 2 भाग झालेत. सीई अधिक सीई आणि ईडी. मग इथं लिहायचं सीई गुणिले ईडी झालं. एका जीवेच्या 2 भागांचा गुणाकार बरोबर दुसरी जी जीवा आपल्याकडे एबी आहे तिचे काय 2 भाग आहेत? एई आणि ईबी. मग इथं लिहायचं एई गुणिले ईबी. असं सूत्र तयार झाल्यावर या सूत्रामध्ये किमती द्यायच्या टाकून. किमती टाकून दिल्या की आपल्याला उत्तर मिळते बघा. सीई किती बाबा? सीई मला दिले का? कुठे? सीई बरोबर 8 दिले. चला, सीई 8 आहे. गुणिले ईडी आपल्याला काढायचे. बरोबर एई 4 आहे आणि ईबी 10 आहे. इथं लिहायचं 4 गुणिले 10. 8 गुणिले ईडी 8 ईडी. 4 10 40. ईडीला म्हणायचं तू इथंच थांब. 40ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 8ला म्हणायचं तुझं इथं काय काम. मग 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले 8 झाले. मग ईडी बरोबर 8×45. ईडी बरोबर 8×45. ऑप्शन 5 बी तुमचा बरोबर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. हे रफ कॅल्क्युलेशन करायचं कुठेतरी एका बाजूला कोपऱ्यामध्ये. आता पुढचा प्रश्न. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे ये रहा. आहाहा. आरंभ बिंदूचे निर्देशक. भाऊ, लय सोपा प्रश्न आहे. आरंभ बिंदूचे निर्देशक असतात 0 0. हे आरंभ बिंदूचे निर्देशक लक्षात ठेवायचे आहेत. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 एवढंच उत्तर आहे बाबा. या व्यतिरिक्त काहीच नाही. आहाहा. तळाची त्रिज्या 7 सेमी. तळाची त्रिज्या 7 सेमी म्हणजे आर बरोबर 7 सेमी आणि उंची ए ची बरोबर 24 सेमी बरोबर असलेल्या शंकूची तिरकस उंची काढा. भाऊ, शंकूची तिरकस उंची काढण्याचं सूत्र, तिरकस उंची म्हणजे एल, ते काढण्याचं सूत्र वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग. भावांनो, सूत्र माहिती पाहिजे. सूत्र लय इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आपल्याला एल बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग वर्गमुळामध्ये आहे. मग वर्गमुळामध्ये आर वर्ग, आर किती 7 आहे, 7चा वर्ग अधिक एच किती 24 आहे. इथं लिहायचं 24चा वर्ग, 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. आता 49 अधिक 576 या दोघांची बेरीज होते 625 आणि 625 म्हणजे त्याचं वर्गमूळ आलं 25. म्हणजे तिरकस उंची किती 25 सेमी. कुठं आहे का ऑप्शन? अरे बाप रे, ये क्या होगा भाई साहब, गजब बेइज्जती है. इथं ऍक्च्युली एक नकोय.
भाऊ 25 सेमी उत्तर आहे, 125 येणार नाही. 25 सेमी तिथं करेक्शन करा. कारण मी टाइप केले. टाइप करताना थोड्याशा चुका झाल्या असतील माझ्याकडं. त्यामुळे थोड्या त्या सांभाळून घ्या. पण 25 उत्तर आपलं करेक्ट आहे. डी ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. बघा एकदा मी चेक करतो बाबा. डी ऑप्शन करेक्ट आहे. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी. ओके, डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा मुद्दा बघा आणि इथं 25 करा 125 चा. पुढचा पॉइंट. प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी. मित्रांनो पहिल्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये मल्टिपल क्वेश्चन असतात 4. ते आपण बघितले. आता पहिल्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये एक मार्काचे 4 प्रश्न असतात. लई सोपे असतात. आता या 4 पैकी 4 सोडवायचे असतात. त्याच्यातला हा पहिला प्रश्न. 2 त्रिकोण समरूप आहेत भावांनो. त्रिकोण एबीसी, एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, पीक्यूआर. 2 त्रिकोण समरूप आहेत. आणि इथं क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय 16/25 आणि बाजूंचं गुणोत्तर काढायचंय. मित्रांनो समरूप त्रिकोण असेल आणि क्षेत्रफळांचा जर विषय असेल, समरूप त्रिकोण असेल आणि क्षेत्रफळांचा विषय असेल तर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हे प्रमेय लक्षात घ्या. ते काय आहे? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आता मग कसं होईल? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एबीसी ची बाजू एबी, एबी चा वर्ग अधिक पीक्यूआर ची बाजू पीक्यू, पीक्यू चा वर्ग. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. ठीक आहे. आता मला काय दिलंय? एबीसी छेद पीक्यूआर दिले बाबा. एबीसी छेद पीक्यूआर बरोबर 16/25. मग इथं लिहून टाकायचं 16/25 बरोबर एबी चा वर्ग छेद पीक्यू चा वर्ग. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ तुम्ही काढू शकता. मग दोन्ही बाजूंची जर का तुम्ही वर्गमूळ काढली तर तुम्हाला काय मिळेल बघा. 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5, एबीच्या वर्गाचं वर्गमूळ एबी, पीक्यूच्या वर्गाचं वर्गमूळ पीक्यू. म्हणजे इथं एबी छेद पीक्यू बरोबर काय मिळालं? 4/5. 4/5 म्हणजे एबी इज टू पीक्यू इज इक्वल टू 4:5. एबी छेद पीक्यू बरोबर 4/5. अशा प्रकारे उत्तर तुम्ही सोडू शकता. ओके. तर मित्रांनो असा हा झाला प्रश्न. अतिशय महत्वाचा आहे. काही पोरं करतात कमेंट. मला पाहू द्या काय आहे कमेंट. अरे वा 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 वा. उत्तर मित्रांनो बऱ्याचदा या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे उत्तर देत आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मुलांना आवाज डबल येतोय का? किती मुलांना आवाज डबल येतोय? सुमय्याला आवाज डबल येतोय. सगळ्यांना आवाज डबल येतोय का? आवाज सगळ्यांना डबल येतोय का सिंगल येतोय मला सांगा. कारण एक मुलगी कमेंट करते की तिला आवाज येतोय डबल. सगळ्यांना डबल येतोय का? ओके. की व्यवस्थित आवाज येतोय? ओके, 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 ओके. चॅट बॉक्स मध्ये लक्ष दिलंय. आवाज तुम्हाला डबल येतोय का ठीक येतोय? डबल येतोय का ठीक येतोय? आवाज डबल येत नाहीये. चला काय बऱ्याच मुलांना डबल येत नाही. फक्त ज्याला डबल आवाज येतोय त्यांनी काय करा, थोडंसं लेफ्ट व्हा आणि परत याला जॉइन करा. लेफ्ट व्हा आणि परत जॉइन करा लेक्चर. तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल. कदाचित कधी-कधी प्रॉब्लेम असतो, एरर असतो छोटा-छोटा. बड़े-बड़े शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती है. सेनोरिटा आगे का सवाल ये देखो किधर है? आहाहाहा! काय प्रश्न आहे. वाह, 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 वाह! त्रिकोण आर-एस-टी मध्ये त्रिकोणाचं नाव आहे आर-एस-टी. आर-एस-टी काढून टाका त्रिकोण. इथं आहे आर, इथं आहे एस, इथं आहे टी. याच्यामध्ये कोण एस 90 मापाचा आहे आणि त्याच्यानंतर टी 30 मापाचा आहे. टी जो आहे तो 30 अंश मापाचा आहे. तर आर किती झाला? 60 अंश मापाचा. याच्यामध्ये आर-टी दिलंय 12 तर आर-एस काढा. आर-टी 12 आहे तर आर-एस मला काढायचंय. आता मी आर-एस कसं काढणार मित्रांनो? लक्षात घ्या आर-एस कसं काढायचं. आता इथं नीट जर या आकृतीमध्ये जर आपण बघितलं, या आकृतीमध्ये कोण कसे आहेत? 30 आहे, 60 आहे, 90 आहे. मग लिहायचं त्रिकोण आर-एस-टी मध्ये आपल्याला दिलेला आहे, की बाबा कोण एस बरोबर 90 अंश, कोण टी बरोबर 30 अंश आणि राहिलेला जो कोण आर आहे तो 60 अंशाचा आहे. मग एखाद्या त्रिकोणाचे कोण जर का 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशाचे असतील, तर तिथे आपण 30 अंश, 60 अंश, 90 अंशचा प्रमेय वापरतो. म्हणून लिहायचं 30 अंश, 60 अंश, 90 अंशच्या प्रमेयानुसार तर या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल बाबा? लक्षात घ्या. आपल्याला काढायचे आर-एस. आर-एस किती कोणासमोरची बाजू आहे? 30 कोणासमोरची बाजू.
लक्षात घ्यायचं 30-60-90च्या प्रमेयानुसार 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. आता 30 कोणासमोरची बाजू जी आरी असेल ती कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे? आरटी आहे. 1/2 गुणिले आरटी. मग 1/2 गुणिले आरटी म्हणजे कर्ण किती दिलाय? 12 आहे. मग इथं लिहायचं 12. बे के बे, बेसक 12 उत्तर किती आलं? 6. म्हणजे आर्यस बरोबर 6. इथं आता समजा तुम्हाला आर्यस सांगितलंय, प्रश्नात आर्यस दिले, पण मी जरा थोडंसं आणखी थोडंसं पुढे जाऊयात आपण. समजा आर्यसच्या ऐवजी तुम्हाला एसटी पण काढायला सांगितलं गेलं असतं, तर एसटी किती असतं? एसटी 60 अंश कोनासमोरची बाजू आहे आणि 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग इथं लिहायचं वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आहे आरटी. मग वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आरटी किती आपल्याकडं? 12 दिलाय. मग इथे लिहायचं 12 बेक के बे बेसक 12 म्हणजे काय आलं? 6 वर्गमुळात 3. 6 वर्गमुळात 3 अशा प्रकारे आपल्याकडे उत्तर येईल. म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडू शकता तुम्ही. सोपा आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून लिहा. तोपर्यंत काही मुलं कमेंट या ठिकाणी करतायत. आपण बघूयात. व्हेरी गुड. बरीचशी मुलं या ठिकाणी उत्तर देत आहे. बघा लक्षात घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला इंग्लिशचं रायटिंग स्किल आपण घेऊया मित्रांनो. लवकरच आपण इंग्लिशचं रायटिंग स्किल पण घेऊ. आपल्या काही प्रश्नपत्रिका झाल्यानंतर. बघा आता याच्यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे बघा. अरे बापरे! जगा-मगा या प्रश्नाकडे बघा. आहाहा! इधर देखो. एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. तर सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी काढा भाऊ. वर्तुळाची त्रिज्या बरोबर किती? 5 सेमी. आर बरोबर 5 सेमी. आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आपल्याला त्या जीवेची लांबी काढायची आहे. बघा मित्रांनो, वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. एक गोष्ट लक्षात घ्या. वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. मग सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास आणि व्यास काय असतो? तो 2 गुणिले त्रिज्या, त्रिज्याच्या दुप्पट असतो आणि 2 गुणिले त्रिज्या दिलेली आहे आपल्याकडे 5 सेमी. मग बे पंचे 10 सेमी. मित्रांनो याच्यापेक्षा सोपा दुसरा अजून काय प्रश्न असणार आहे? हा प्रश्न 10वीचा नाही तर 9वीचा, 8वीचा, 7वीचा, 6वीचा पोरगा पण हे प्रश्न सोडवू शकतो आणि जर 10वीच्या एखाद्याला जमला नाही, तर त्याला मी साष्टांग नमस्कार घालेल आणि त्याला म्हणेल बाबा परत 7वीला बसतो. ओके? आता पुढचा प्रश्न. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर. आहा अंतर काढा. अंतर अंतर ओ जंतर मंतर 2 बिंदू आहे. एक आहे ओ. ओ ओके. दुसरा आहे पी. 3, 4 अशा प्रकारे 2 बिंदू आहेत. या 2 बिंदूंमधलं अंतर काढायचे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, एका बिंदूचे निर्देशक आपण म्हणायचं x1, y1. दुसऱ्याचे निर्देशक आपण म्हणायचं x2, y2 आणि मला काढायचंय अंतर. भाऊ अंतराचं सूत्र ओपी, ओपी. ओपी, गोपी, डोक्यावर घाला टोपी. ओके. ओपीचं अंतर काढायचं सूत्र. अंतराचं सूत्र x2 वजा x1 चा वर्ग. ओके. अधिक y2 वजा y1 चा वर्ग. डोक्यावर 2 कवळे. आता परत बघा वर्गमुळामध्ये x2 वजा x1. भाऊ x2 काय 3 आहे. x1 किती 0. इथं लिहायचं 3 वजा 0 चा वर्ग. अधिक y2 वजा y1. y2 आहे 4 वजा y1 किती 0. त्याचा केला वर्ग. 3तून 0 गेला 3. 3चा वर्ग. 4तून 0 गेले 4. 4चा वर्ग. वर्गमुळात लिहा 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16 आणि वर्गमुळात 9 अधिक 16 किती झाले? 25. वर्गमुळात 25 म्हणजे किती बाबा? 5. हे झालं अंतर. जंतर मंतर इथे मिळालं आपल्याला अंतर. किती सोपा विषय मित्रांनो. तर हे अंतर आपल्याला 5 एकक मिळालं. तर अशा प्रकारे हे अंतराचं सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न तर आपला झाला. पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे मिळून 8 मार्क असतात. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बघूयात. दुसरा प्रश्न, अगला सवाल आपके स्क्रीन पे ये रहा भाई साहब. आहाहाहा! प्रश्न क्रमांक दुसरा कसा असतो एकदम आहाहाहा! म्हणजे कसा? दुसऱ्यातला ए आहाहाहा! म्हणजे एकदम सोप्पा असतो. सोप्पा म्हणजे कसा? त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात आणि तिन्ही प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस अशा प्रकारे बॉक्स कंप्लीट करावे लागतात. 4 बॉक्स भरावे लागतात. 4 बॉक्स भरले, प्रत्येक बरोबर बॉक्सला अर्धा मार्क असे 2 मार्क मिळतात. म्हणजे दुसऱ्यातल्या ए मध्ये 3 पैकी 2 कृती सोडवायच्या असतात आणि दुसऱ्यातला बी जो आहे त्याच्यात 5 प्रश्न असतात. 5 पैकी 4 सोडवायचे असतात. तर सध्या ए बघूयात. आता याच्यात मला काय दिलंय आकृतीमध्ये कोन एल बरोबर 35 अंश. तर माप कंस एम-एन. कंस एम-एन म्हणजे हा जो माप कंस एम-एन आहे हा आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यानंतर माप कंस एल-एम-एन हा जो बाहेरचा आहे तो.
आता कोण एलचं माप. आता एल हा अंतर्लिखित कोन आहे. या कोनाचं माप या mn कंसाच्या मापाच्या निम्म असतं. 1/2 गुणिले माप कंस mn, कारण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. या कोनाचं माप कोन MLN चं म्हणजे या कोन L चं माप असतं 1/2 गुणिले mn, बरोबर. आता L चं माप माझ्याकडे किती दिले 35. मग या बॉक्समध्ये मी लिहिलं पाहिजे 35 बरोबर 1/2 कंस mn. आता इथं 2 नकोय आपल्याला, हे 2 भागिले आहेत, इकडे ऑलरेडी गुणिले आले. 2 गुणिले 35 बरोबर mn. मग 2 गुणिले 35 बरोबर mn. मग 35 दुने किती झाले बाबा 70. mn बरोबर 70. आता या mn या कोनाचं माप किती आलं? कंसाचं माप आलं 70. आता या कंसाचं माप जर 70 असेल तर जो वरचा जो पलीकडचा जो कंस आहे हा, याचं माप किती असणार आहे? मित्रा, संपूर्ण वर्तुळाचं माप. हे 2 कंस मिळून एक वर्तुळ तयार झालंय आणि वर्तुळाचं माप असतं 360. म्हणून या एल एम, बघा हा जो दुसरा कंस आहे तो आपण जरा व्यवस्थित काढूया. दुसरा कंस, दुसरा रंग देऊ त्याला. म्हणजे हा जो एम, हा जो कंस आहे तुमच्याकडे MLN, या कंसाचं माप जर मला काढायचं असेल तर 360 मधून कंस mn वजा करावं लागणार आहे, बरोबर. या बॉक्स मधून कंस mn म्हणजे 360 मधून मला कंस mn वजा करावं लागणार आहे वर्तुळाच्या मापातून. आणि 360 वजा 70, 360 मधून 70 गेले, माझ्याकडे उरले 290. संपला विषय. 360 मधून 70 गेले, आपल्याकडे उरले 290. तर एकदम सोपा प्रश्न आहे. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे हा. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न पण सोपा आहे. हा जो आहे त्रिकोणमिती प्रकरणातला आहे. काय दिलंय? कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. हे मला करायचं सिद्ध. डावी बाजू आहे कॉट थिटा अधिक टॅन थिटा. मग पहिलं काय केलं बाबा, इथं डावी बाजू घेतली. कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आता कॉटचं सूत्र कॉस भागिले साइन आणि टॅनचं सूत्र साइन भागिले कॉस. आता इथं होणार तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजे कॉस गुणिले कॉस, इथं येईल कॉस वर्ग थिटा, बरोबर. अधिक साइन गुणिले साइन, या बॉक्स मध्ये यायला पाहिजे साइन वर्ग थिटा. आता जागा कमी आहे म्हणून मी असं लिहिलं या बॉक्स मध्ये. कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा भागिले साइन थिटा गुणिले कॉस थिटा. आता कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटाची किंमत किती असते? 1 असते. आपल्याकडे एक सूत्र असतं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून याच्या जागेवर 1 लिहिलंय. 1 लिहिलं म्हणूनच 1 छेद साइन थिटा हा खाली आहे तो, आणि 1 छेद खालचा हा कॉस थिटा. इथं काय यायला पाहिजे? कॉस थिटा. ठीक आहे, साइन थिटा आणि कॉस थिटा. 1 छेद साइन म्हणजे कोसेक असतं, 1 छेद कॉस म्हणजे सेक असतं. संपला विषय. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ओके. तर एकदम सिंपल आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात. 3च बॉक्स आहेत. ॲक्चुअली 4 पाहिजे होते पण 3 आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. चौथा कुठेतरी असेल. आता पुढचा पॉइंट, आता हे आपण रफ करू आणि पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. कुठे गेला रे बाबा? हां, या बघा इकडं. इथं दिलंय एका गोलाची त्रिज्या 7 आहे. तर गोलाचे पृष्ठफळ काढा. गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र 4 पाय r वर्ग. 4 गुणिले 22 चे 7 गुणिले r चा वर्ग. r किती? 7 आहे. इथं लिहिलं पाहिजे 7चा वर्ग. 4 गुणिले 22 चे 7 बरं का. 4 इथं लिहिलं, पायची किंमत 22 चे 7 आणि r चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. 4 गुणिले 22 चे 7, 7चा वर्ग आला 49, बरोबर. आता इथं 7 एके 7, 7 7 49. बघा इथं जर तुम्ही बघितलं 4 गुणिले 22 चे 7 गुणिले 49. इथे 7 एके 7, 7 7 49. आता इथं 7 आलं. मग या बॉक्समध्ये किती? 22 गुणिले 4 88 आलं पाहिजे, बरोबर. 88 आलं पाहिजे या बॉक्समध्ये. आणि 88 गुणिले 7 केलं की आपल्याकडे येतं 616. बघा 88 गुणिले 7 करा. 88 गुणिले 7, 7 8 56. आजच्याला आले 5. 7 8 56 आणि 5 61. म्हणून इथं 616 सेमीचा वर्ग झालं. अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए, सोपा असतो. त्याच्यात मार्क मिळू शकतात, घालवायचे नाही. ओके. पुढचा आता प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी. दुसऱ्यातला बी जो आहे, त्या बी मध्ये आपल्याला 5 2-2 मार्काचे प्रश्न दिले जातील आणि या 5 प्रश्नांपैकी आपल्याला कुठलेही 4 प्रश्न तुम्हाला जे आवडतील, जे व्यवस्थित येतात असे 4 प्रश्न सोडवायचे. आता इथे बघा, समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बघा, समलंब चौकोन दिलाय. समलंब चौकोन एबीसीडी दिलाय आपल्याकडे. एबीसीडी मध्ये बाबा या चौकोनामध्ये काय दिलंय? आपल्याला एबी समांतर पीक्यू समांतर डीसी, एबी समांतर पीक्यू समांतर डीसी, या 3 बाजू एकमेकींना समांतर आहे. मग 3 रेषा जर का एकमेकींना समांतर असतील तर इथं कुठलं सूत्र होतं? 3 समांतर रेषांच्या अंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. मग इथं लिहायचं बाबा, बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC, म्हणून 3 समांतर
रेषांच्या रेषांच्या आंतरछेदाच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार लिहा. चला, गुणधर्मानुसार किंवा तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल बघा. एकदम सोपं आहे. एपी छेद पीडी सूत्र कसं तयार होतं ते माहिती पाहिजे भावांनो. काय? एपी छेद पीडी बरोबर बीक्यू छेद क्यूसी. एकदम सोपं आहे. एपी छेद पीडी बरोबर बीक्यू छेद क्यूसी. आता ज्या किमती दिल्या त्या टाका. एपी किती? 15 आहे, लिहून टाका 15. पीडी किती बाबा? 12 आहे, लिहून टाका 12. बरोबर बीक्यू किती बाबा? दिलं नाही मला. बीक्यू काढायचे आणि क्यूसी 14. बीक्यू काढायचे आणि क्यूसी 14. 15 आणि 12 तीनाच्या पाड्यात येतात. 3 5 15, 3 सक 12 आणि बीक्यू भागिले 14. आता तिरकस गुणाकार करा. 6 गुणिले बीक्यू 6 बीक्यू बरोबर 14 पंचे 70. आपल्याला काढायचे बीक्यू. बीक्यू ला म्हणायचं तू इथंच थांब. 70 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 6 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. ओके. अरे 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 इथं सॉरी, इथं जरा गडबड झाली आपली थोडीशी. हिचं आपण 3 ने भाग लावला ना, तर 3 5 15, 3 चोक 12 येतं आणि बीक्यू छेद 14 येईल. ठीक आहे, असा विषय. मग इथं बघा 4 गुणिले बीक्यू 4 बीक्यू आणि बरोबर 14 पंचे 70. ओके. आता म्हणा बीक्यू ला म्हणायचं तू इथंच थांब. 70 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 4 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 70 ला भाग लावायचा 4ने. 4ने भाग लावा 70 ला. बघा काय येतं उत्तर. 4 एके 4. 7तून 4 गेले 3, वरून आले 0. 4 7 28. 30तून 28 गेले 2, एक 0 घेतला, एक पॉइंट घेतला आणि 4 पंचे 20. म्हणजे आपल्याकडं बीक्यू बरोबर 17.5 उत्तर येईल. तर मित्रांनो एक लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन जरा बाजूला ठेवा, पण सूत्र कसं तयार झालं ते लक्षात घ्या. आपल्याला इथं सूत्र तयार करता आलं पाहिजे. अशी जर आकृती आली तर अशा प्रकारे सूत्र तयार होईल. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार हे सूत्र तयार होतं आणि मग या सूत्रात किमती टाकल्या की आपल्याला उत्तर मिळतं फटाफट. पुढचा प्रश्न बघू. पुढचा बघा. पुढचा जर प्रश्न आपण बघितला तर हा बघा. एका आयताची लांबी 12 सेमी आहे. लांबी 35 सेमी आणि रुंदी 12 सेमी आहे. तर त्या आयताच्या कर्णाची लांबी मित्रांनो मला काढायची. बघा, समजा माझ्याकडे एक आयत आहे. त्या आयताला मी नाव देतो. काहीतरी नाव गाव पत्ता द्या. ए बी सी डी सगळे कोण आयताचे असतात. काटकोन 90 मापाचे. आयताची लांबी दिलेली आहे 35 सेंटीमीटर. आयताची रुंदी दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि मला सांगितले कर्णाची लांबी म्हणजे एसी काढायचे. आता एसी काढण्यासाठी बघा या आयतामध्ये हा एक काटकोन त्रिकोण तयार झालाय. या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि पायथागोरसचं प्रमेय वापरून मी एसी काढू शकतो. मग इथं तसं लिहायचं. काटकोन त्रिकोण. तुम्ही चला पटापट सोडवून वाटलंच तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. काटकोन त्रिकोण या ठिकाणी आपण लिहू काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये. ओके. याच्यामध्ये कुठल्या प्रमेयानुसार आपण लिहू शकतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. प्रमेयानुसार. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल बाबा? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आपल्याला माहितीये इथं कर्ण कोण आहे बाबा? एसी. मग लिहायचा एसी चा वर्ग. बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. इथं बाजू AB मग लिहून टाका AB चा वर्ग अधिक इकडे बाजू BC मग लिहून टाका BC चा वर्ग. AB चा वर्ग. AB आहे 12, 12 चा वर्ग. BC आहे 35, 35 चा वर्ग. 12 चा वर्ग किती येतो? 144 आणि 35 चा वर्ग खरा गुणाकार. मित्रांनो 35 चा वर्ग करायची एक ट्रिक आहे. 35 चा वर्ग म्हणजे शेवटी 5 असलेल्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर एकदम भारी ट्रिक सांगतो बघा. पहिला सरळ 5चा वर्ग करायचा 25. आता या 3 नंतर येतात 4. 3 गुणिले 4 करायचं 12. 1225. इथं उत्तर आलं 1225. आता दोघांची बेरीज जर केली 1225 अधिक 144 काय झालं? इथं 9 6 3 1 1369. किती झालं? 1369. एसी चा वर्ग बरोबर 1369. मग एसी बरोबर किती येईल बघा.
एसीचा वर्ग जर का 1369 असेल तर एसी बरोबर आपल्याकडे येईल 37. 37चा वर्ग येतो 1369. एसी बरोबर 37 याचा अर्थ कर्णाची लांबी, आयताच्या कर्णाची लांबी 37 सेमी आहे. मग इथे एक वाक्य लिहायचं, आयताच्या कर्णाची लांबी 37 सेमी आहे. चला पटकन तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून वगैरे. आता आपण जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न हा याच्यानंतरचा आपला एक प्रश्न इथे बघा. प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये बघा, ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये आपल्याला एक कोन आहे हा ECF. ECF या कोनाचं माप दिलंय आपल्याला 70 अंश. बघा काय-काय दिलंय बघा. हा जो कोन आहे आपल्याला दिलाय, या कोनाचं माप आपल्याला दिले 70 अंश. ठीक आहे. हा कोन 70 मापाचा आहे. त्याच्यानंतर कंस DGF 200 आहे. कंस DGF हा बघा, हा जो कंस DG आणि F आहे, या कंसाचं माप आपल्याला दिलेलं आहे 200. ठीक आहे. या कंसाचं माप 200. इथं लिहून टाका बाबा 200 अंश. आता मला टार्गेट काय बाबा, मला काय काढायचंय ते बघा. आपल्याला काय काढायचंय? पहिली गोष्ट कंस DE काढायचा आहे. आता कंस DE म्हणजे बघा, या कंस DEचं माप मला काढायचंय. हा पहिला पॉइंट झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कंस DEF पण काढायचा आहे. कंस DEF सुद्धा काढायचा आहे. कंस DEF सुद्धा काढायचा. पण DEF काढण्याच्या अगोदर आपण EF काढूयात. ठीक आहे? किंवा पहिला कंस DEF सुद्धा तुम्ही काढू शकता. आता एक लक्षात घ्या. कंस DGF आणि DEF या दोघांची बेरीज किती असणार आहे मित्रांनो? 360. आपण जर असं म्हटलं, की बाबा मला कंस काढायचा आहे DEF. हा कंस जर DEF काढायचा असेल, तर मला 360 मधून. बघा हा जो कंस DEF आहे, हा कंस DEF नीट लक्षात घ्या. हा जर मला काढायचा असेल, तर 360 मधून कंस DGF ला वजा करावा लागेल. बरोबर की नाही? कारण 2 कंस मिळून तुम्हाला इथं एक वर्तुळ मिळेल. 360 वजा आपण या ठिकाणी कंस करू DGF. 360 वजा माप कंस DGF झालं DGF. ओके. आता 360 अंश वजा DGF किती आहे? DGF चं माप आहे 200 अंश. मग इथं लिहायचं 200. 360 मधून 200 गेले, आपल्याकडे आलं 160 अंश. म्हणजे माप कंस DEF बरोबर आपल्याकडे आलं 160 अंश. झालं. DEF चं माप 160 अंश झालं. आता दुसरा टार्गेट काय बाबा? एक कंस आला. माझा दुसरा टार्गेट आहे, की मला कंस DE काढायचं आहे. पण DE काढण्याच्या अगोदर EF काढावं लागणार. कारण DEF आहे 160. त्याच्यामधून EF वजा करावं लागणार आहे. EF वजा केल्यानंतर मला हा कंस मिळेल. तर पहिला आपण EF काढू. EF किती असणार आहे बघा, या कोनाचं माप 70 अंश आहे. केंद्रीय कोनाचं माप 70 अंश आहे. तर त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचं माप पण 70 अंश असणार आहे. मग तसं आपण या ठिकाणी लिहूयात. माप कंस EF बघा. माप कंस EF. EF बरोबर माप कोन ECF. ECF बरोबर किती बाबा 70 अंश. म्हणजे हा EF किती झाला बाबा 70 अंश. इथं कंसात लिहा केंद्रीय कोनाचं माप. झाला हा 70 अंश. आता DE काढायचा आहे. कंस DE काढू. हा तर झाला DEF 160. आता कंस DE बघा. कंस DE जर का मला काढायचा असेल, तर मला DEF मधून कंस DEF जो आहे, त्या DEF मधून कंस EF वजा करावा लागणार आहे. हा लाल लाल रंगाचा कंस EF वजा करावा लागणार आहे. वजा कंस EF. ओके. आता कंस DEF किती बाबा? कंस DEF चा विचार केला तर तो आपल्याकडे दिलेला आहे 160 आपण काढलाय. 160 अंश वजा कंस EF किती 70 अंश. 160 मधून 70 गेले किती राहिले बाबा? 90 अंश आले आपल्याकडे. कंस DE 90 अंश आणि DEF आपल्याकडे जो आहे तो 160 अंश. तर असा मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. आपल्या पुस्तकामधला प्रश्न आहे. सोपा आहे. ओके. आता आपण थोडंसं या ठिकाणी पुढे जाऊयात. DEF. DEFचं 1 मिनिट हां. 200 मधून हा ओके. DGF आपल्याकडे आहे 200. तर DEF जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे. DEF आपल्याकडे 160 आणि 90 बरोबर. चला. आपले जे 2 उत्तर आहेत ते 160 आणि 90 हे आपलं उत्तर बरोबर आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. ओके. हां. DEF. ओके. DEF हां. ओके. चला. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे हे बघा. आहाहा! दिलेले 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही? या प्रकारचा प्रश्न खूप वेळा मित्रांनो येतो. आता हे 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण काय करू, की याच्यामध्ये बघा A, B आणि C आहे. तर ABचा चढ काढा, ACचा चढ काढा आणि BCचा चढ काढा. हे 3 चढ आहे.
AB, BC, AC या तिघांपैकी कुठलेही तुम्ही 2 चढ काढा आणि ते चढ जर का सारखे आले तर समजायचं बाबा ह्या 3 रेषा ज्या आहेत सॉरी हे 3 बिंदू जे आहेत ते एक रेषे आहेत. नाहीतर मग नाही. मग चला पहिले चढ काढायचं. आता A चे जे निर्देशक आहेत बघा, या ठिकाणी लक्षात घ्या. A चे निर्देशक आपण x1 आणि y1 मानू. B चे निर्देशक x2 आणि y2 मानू आणि C चे निर्देशक x3 आणि y3 मानू. तर पहिला आपण काढू AB चा चढ. AB चा चढ. ओके. AB चा चढ काढायचं सूत्र काय बाबा? AB चे निर्देशक काय? x1 y1 x2 y2 आहे. मग चढ काढायचं सूत्र y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. काही पोरं चुका करतात. x2 वजा x1 ला वर घेतात. तसं नका करू. y2 वजा y1 वर आहे. आता y2 काय बाबा 1 आणि y1 वजा 1. 1 वजा वजा 1 भागिले x2 वजा x1. x2 0 आहे आणि वजा x1 किती? वजा 1 आहे. बरोबर? आता 1 वजा वजा अधिक 1 आणि भागिले 0 वजा वजा अधिक 1. 1 अधिक 1 2 आणि 0 अधिक 1 1. 2 छेद 1 किती आलं? 2. याला म्हणायचं नंबर 1. अशा प्रकारे आपण एक चढ काढला जो 2 आला एबीचा. आता बीसीचा चढ काढा. बीसीचा चढ काढू. बीसीचा चढ काढण्यासाठी काय x2 y2 x3 y3 असे निर्देशक आहेत. मग आपण काय करू y3 वजा y2 भागिले x3 वजा x2. आता y3 वजा y2. y3 3 y2 1. 3 वजा 1 भागिले x3 वजा x2. x3 1 x2 0. 1 वजा 0. 3 वजा 1 2. 1 वजा 0 1. 2 छेद 1 उत्तर आलं 2. याला म्हणायचं नंबर 2. तर आता लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर नीट बघितलं तर दोघांचे चढ सारखे आलेत. फक्त इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की एबीचा चढ बरोबर बीसीचा चढ. ओके. एबी आणि बीसी या दोघांचे चढ सारखे आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा बिंदू ए, बी व सी हे एक रेषीय आहेत. एक रेषीय आहेत. एक रेषीय आहेत. आणि जर या ठिकाणी चढ सारखा नसता आला तर आपण म्हटलं असतं हे बिंदू एक रेषीय नाहीत. एक लक्षात घ्यायचं साधी गोष्ट आहे. चढ सारखा असेल तर एक रेषीय आहेत. चढ सारखा नसेल तर एक रेषीय नाहीत. संपला विषय. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आणि हा प्रश्न खूप वेळा मी तर म्हणतो की 2023 ला पण या प्रकारचा प्रश्न विचारलाय. 2024 ला पण विचारलाय आणि 2025 ला पण विचारलाय. सलग 3 वर्ष हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. ठीक आहे. पुढे पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न क्रमांक आपल्याकडे आहे 5. 5 बघा. 5वा प्रश्न आपल्याकडे त्रिकोणमितीचं जे प्रकरण आहे आपलं 6वं प्रकरण त्यातलं आहे. यात काय दिलंय? एक व्यक्ती, एक माणूस आहे तुमच्या आमच्या सारखा. तो एका मंदिरापासून एक मंदिर आहे. कुणाचं मंदिर आहे? कुठल्यातरी देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे बघितले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो, तर त्या मंदिराची उंची काढा. आता माणूस आणि मंदिर दोघ जण कुठं असणार बाबा? जमिनीवर असणार. तर पहिली जमीन काढा. आपली जमीन म्हणजे सरळ एक अशी रेषा. आता या जमिनीवर इथं एक मंदिर आहे देवाचं. त्या मंदिराला आपण म्हणू एबी. एबी म्हणू. या मंदिराची उंची बाबा, मंदिराची उंची, मंदिराची उंची. ओके. ही झाली मंदिराची उंची एबी. झालं. आता एक व्यक्ती समजा इथं सी या ठिकाणी उभा आहे. सी या ठिकाणी हा जो आपला व्यक्ती आहे तो उभा आहे. आता उभा राहून तो काय करतोय? काय काम धंदा नाही वाटतं त्याला, नुसता उभा आहे. काय करतोय बघा. उभा राहिलाय हा व्यक्ती. ओके. इथं काय माणसाचं चित्र बित्र काढू नका. आपला बिंदू, व्यक्ती म्हणजे बिंदू. ओ मेरी प्यारी बिंदू, तसा इथं आहे बिंदू. आता हा काय करतोय? मंदिराच्या कळसाकडे बघतो. आता बघा व्यक्ती मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उभी आहे. आता ही उभी आहे किती अंतरावरती? 50 मीटर. म्हणजे हे जे अंतर आहे आपलं, हे अंतर आहे 50 मीटर. ही 50 मीटर अंतरावर उभी आहे. आणि उभी राहून ती काय करते? मंदिराच्या कळसाकडे बघते. मंदिराचा कळस लयच आवडलाय त्याला. तो बाबा मंदिराच्या कळसाकडे बघतोय आणि तिथूनच बघून देवाला म्हणतोय, देवा मला गणितात पास कर. आता तो बघतोय तर बघतोय. कसा बघतोय? त्यांनी बघितले असता 45 मापाचा उन्नत कोन होतोय. तर त्यांनी कळसाकडे बघितल्यावर इथं जो उन्नत कोन होतोय तो 45 अंश मापाचा होतोय. तर त्या मंदिराची उंची काढा. अरे बापरे! आता मंदिराकडे बघायचं का नाही बघायचं असा प्रश्न तुमच्याकडे पडेल. बघायला लावलं की लगेच उंची काढायला सांगतात सर.
काळजी करू नका, एकदम सोपा प्रश्न आहे. आता पहिली गोष्ट इथे सगळ्या गोष्टी लिहायच्या, की बाबा AB बरोबर काय? मंदिराची उंची जी आपल्याला काढायची, मंदिराची उंची जी आपल्याला काढायची आहे, बरोबर? बरोबर किती? दुसरी गोष्ट BC, इथे लिहायचं मंदिर व व्यक्ती यांमधील अंतर जे आपल्याला दिलेलं आहे 50 मीटर आणि त्यानंतर थीटा बरोबर आपल्याला दिलाय 45 अंश. आता बघा, आता मेन मुद्दा आहे, सूत्र कुठलं वापरायचं? सूत्र वापरताना एक लक्षात घ्यायचं, मला काढायचे मंदिराची उंची म्हणजे AB काढायचे भाऊ. मग AB काढताना लक्षात घ्या, इथं सूत्र वापरताना एक विचार करा, की मला दिलंय काय आणि काढायचंय काय? बघा दिलंय काय? 45 कोणाच्या शेजारची बाजू. शेजारची बाजू म्हणजे मला लगतची बाजू दिलेली आहे. बरोबर? आणि काढायचे काय? ही AB म्हणजे समोरची बाजू. कर्णाचा विषयच नाहीये. काढायची आहे समोरची बाजू. मग मित्रांनो सूत्र कुठलं वापरायचं हा एक प्रश्न पडेल. मग सूत्र असं वापरा. दिले लगतची बाजू काढायची समोरची बाजू म्हणजे लगतची बाजू आणि समोरची बाजू इथं आहे. मग असं सूत्र वापरा, की ज्या सूत्रामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू दोघे सुद्धा आहेत. पण या सगळ्या गोष्टी 2 सूत्रांमध्ये आहेत. टॅन थीटामध्ये सुद्धा आहे. टॅन थीटाचं सूत्र समोरची बाजू भागिले लगतची बाजू. ओके. आणि कॉट थीटामध्ये सुद्धा आहे. कॉट थीटा बरोबर काय? लगतची बाजू भागिले समोरची बाजू. अशी 2 सूत्र आहेत. बरोबर? या 2 सूत्रामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू दोन्ही येतात. तसं तुम्ही म्हणाल, "सर, साइन थीटामध्ये येते ना समोरची बाजू, भागिले कर्ण येतो, पण समोरची बाजू येते, पण लगतची बाजू येत नाही, म्हणून साइनला घेतलं नाही." ओके. टॅन आणि कॉट दोघांमध्ये दोन्ही गोष्टी येतात. मग आता टॅनचं सूत्र वापरायचं का कॉटचं? हा एक मोठा प्रश्न आहे. मग मित्रांनो, इथं तुम्ही टॅन किंवा कॉट दोघांपैकी कुठलंही सूत्र वापरलं तरी चालू शकतं. मग आपण टॅनचं सूत्र वापरू. चला, टॅन थीटा बरोबर सूत्र काय? थीटा कोना समोरची बाजू भागिले थीटा कोना लगतची बाजू. मी शॉर्टकटमध्ये लिहितोय. तुम्ही पूर्ण लॉंगकटमध्ये व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. आता बघा टॅन थीटा किती? 45 अंश आहे. टॅन थीटा 45 अंश. समोरची बाजू काय बाबा? AB आणि भागिले लगतची बाजू काय? कोबी. कोबी नाहीये, लगतची बाजू आहे BC. आता मला सांगा टॅन 45 ची किंमत किती असते? 1 असते. AB किती दिलंय? माहिती नाही. AB नाही दिलं आणि BC 50 दिलंय. AB माहिती नाहीये आणि BC दिले 50. 50 भागिले इथं आले गुणिले. 50 गुणिले 1 म्हणजेच 1 गुणिले 50 बरोबर AB आणि AB बरोबर किती? 50 एके 50, 50 मीटर. मग तुम्ही लिहू शकता इथं उंची जी आहे मंदिराची ती झाली आपल्याकडे 50 मीटर. मंदिराची उंची 50 मीटर. पुस्तकामध्ये हा प्रश्न नाहीये. पुस्तकामध्ये चर्चची उंची आहे आणि 50 च्या ऐवजी काहीतरी वेगळाच आकडा आहे, 90 का 70 दिलेला आहे. पण प्रश्न येतो. पुस्तकामध्ये जरी नसला तरी पुस्तकातलं एखादं गणित असतं. त्या गणितातले आकडे-बिकडे बदलून आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 5 प्रश्न झाले मित्रांनो. प्रश्न क्रमांक पहिल्यातला A आणि B झाला. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला A आणि B. एक लक्षात घ्या मित्रांनो. आपण काय बघितलं आतापर्यंत? प्रश्न क्रमांक पहिला बघितला, त्याच्यातला A आणि B बघितला. प्रश्न क्रमांक दुसरा बघितला, त्या दुसऱ्यामध्ये A आणि B आहे. प्रश्न पहिल्यातला A 4 मार्काला, B 4 मार्काला. दुसऱ्यातला A 4 मार्काला, B 8 मार्काला. टोटल केली तर मित्रांनो 20 मार्क होतात. म्हणजे प्रश्न पहिला आणि दुसरा खूप सोपा असतो आणि हे दोन्ही प्रश्न मिळून आपले 20 मार्क होतात. म्हणजे 50% मार्क जे आहेत, ते प्रश्न पहिल्या आणि दुसऱ्यालाच आहेत. त्याच्यामुळे प्रश्न पहिला आणि दुसरा खूप इम्पोर्टंट आहे. चांगला आहे, सोडवायचा आहे, चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळवायचे आणि चांगला सराव करायचा आहे. आता आपण प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे वळूयात. तिसरा बघू पटकन आता. तिसऱ्यातला ए बघू आपण आता. ओके. तत्पूर्वी काही कमेंट बघू आपण. हं. बरं. एक प्रश्न होता. एक रेषीय बिंदू असलेल्या याच्यामध्ये अंतराचं सूत्र वापरू शकतो का? येस, कस्तुरीचा जो प्रश्न आहे, ते बरोबर आहे. त्या प्रश्नामध्ये तुम्ही अंतराचं सूत्र ज्यावेळेस ते एक रेषीय असतात 3 बिंदू, ते दाखवण्यासाठी तुम्ही अंतराचं सूत्र वापरून सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकताय. आता बघा पुढचा प्रश्न तिसऱ्यातला ए. तिसऱ्यामध्ये ए आणि बी असे 2 प्रश्न असतात. तिसऱ्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड 2 प्रश्न आहेत. दोघांपैकी 1 सोडवायचा आहे. आणि तिसऱ्यातल्या बी मध्ये 4 प्रश्न असतात. 4 पैकी 2 सोडवायचे असतात आणि सगळे प्रश्न इथे 3-3 मार्काचे आहेत. तर याच्यातला पहिला प्रश्न बघा तिसऱ्यातल्या ए मधला ॲक्टिव्हिटी बेस आहे. ही अशी आकृती आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला दिले XY समांतर QR हे सिद्ध करण्यासाठी मला XY आणि QR हे समांतर दाखवायचे आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करायची बरं का. इथं काय दिलंय PMQ त्रिकोण PMQ व PMR यांचे दुभाजक आहेत. बघा PMQ चा हा एक कोन दुभाजक तुम्हाला इथं दिसतोय आणि हा दुसरा कोन दुभाजक हे 2 कोन दुभाजक आपल्याला दिलेले आहेत.
ओके. तर आपल्याला आता इथं मला दोन रेषा समांतर दाखवायच्यात एक्स वाय आणि क्यू आर. आता ह्या दोन रेषा समांतर केव्हा असतील? ज्यावेळेस हे पी एक्स छेद हा एक्स क्यू हे गुणोत्तर आणि पी वाय छेद वाय आर हे गुणोत्तर. ही जी दोन गुणोत्तर आहे ना मित्रांनो, पी एक्स छेद एक्स क्यू, पी वाय छेद वाय आर, ही दोन गुणोत्तर जर तुम्ही सारखी दाखवली तरच समांतर असतील या रेषा. मग ती सारखी दाखवण्यासाठी बघा काय काय केलंय. पहिली गोष्ट, किरण त्रिकोण पीएमक्यू मध्ये, पीएमक्यू म्हणजे पी एम आणि क्यू हा त्रिकोण तुम्हाला दिसला असेल बघा. या त्रिकोणामध्ये आपल्याकडे हा कोन दुभाजक आहे बघा. हा एक कोन दुभाजक आहे. मग या कोन दुभाजकाचं सूत्र काय तयार होणार बाबा बघा, एम पी छेद एम क्यू. बघा एम पी छेद एम क्यू बरोबर काय, पी एक्स छेद एक्स पी. इथं सूत्र कसं तयार होतं, पीएम छेद एम क्यू बरोबर पी एक्स छेद एक्स क्यू. मग इथं आपल्याकडे काय पाहिजे, पी एक्स छेद एक्स क्यू पाहिजे या सूत्रामध्ये. लक्षात आलं काय लिहिलं आपण, पीएम छेद एम क्यू बरोबर पी एक्स छेद एक्स क्यू. हे सूत्र झालं कोन दुभाजकाचं प्रमेय. ओके. आता याच्यामध्ये हे व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना, क्लिअर? ओके, दिसत असेल. आता पुढचा मुद्दा बघा, त्रिकोण पीएमआर मध्ये. आता त्रिकोण पीएमआर बघा, पीएमआर मध्ये या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याकडे एक सूत्र तयार होईल. या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याकडे हा कोन दुभाजक आहे. तर इथं पण सूत्र येईल, पीएम छेद एम आर, एमपी म्हणजे पीएम छेद एम आर बरोबर काय, पी वाय छेद वाय आर बरोबर. इथं येईल पी वाय छेद वाय आर. मी इथं बाजूला लिहितो पी वाय छेद वाय आर, म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही इथं दोन्हीकडं पीएम छेद एम क्यू, पीएम छेद एम क्यू या दोन्ही बाजू सारख्या आहेत. याचा अर्थ पी एक्स छेद एक्स क्यू आणि पी वाय छेद वाय आर या दोन्ही बाजू पण सारख्या असणार. म्हणून इथं लिहिलंय की पी एक्स छेद एक्स क्यू, पी एक्स छेद काय असणार इथं एक्स क्यू आणि बरोबर पी वाय छेद वाय आर. इथं पी वाय असणार पी वाय छेद वाय आर. बघा, पी एक्स छेद एक्स क्यू बरोबर पी वाय छेद वाय आर म्हणजे पी एक्स छेद एक्स क्यू बरोबर पी वाय छेद वाय आर. ही दोन गुणोत्तर सारखी आहे, म्हणून आपण म्हणू शकतो एक्स वाय समांतर क्यू आर आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित होतं. याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. आपण आता पुढे जाऊयात. ओके. बघा पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न याच्यातला दुसरा. बघा इथे एक मध्यबिंदूचं सूत्र आहे. तर या सूत्रामध्ये नेमकं काय दिलंय ते आपण बघूयात. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. याच्यात आपल्याला दिलंय की A42 B62 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा P हा मध्यबिंदू आहे. तर P चे निर्देशक काढण्यासाठी कृती पूर्ण करा. खूप सोपा प्रश्न होता बघा. A चे निर्देशक -4 2, B चे निर्देशक 6 आणि 2 आहेत आपल्याकडे. ओके. बघा -4 2 x1 y1 म्हटलं, 6 2 ला x2 y2 म्हटलं बरं का. हे आहेत x1 y1 आणि हे आहेत आपल्याकडे x2 आणि y2. ओके. x1 ची किंमत आपल्याकडे -4, y1 2 आहे, x2 6 आणि y2 आपल्याकडे 2 आहे. बघा, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x ची किंमत काढण्यासाठी x1 अधिक x2 भागिले 2. आता x1 किती, -4 अधिक 6 भागिले 2. पहिली ही भाग पूर्ण करून घेऊयात. वजा अधिक वजा बाकी 6 तून 4 गेले 2, 2 भागिले 2 किती आला बाबा, 1 आला. पलीकडं y1 अधिक y2 भागिले 2. y1 आपल्याकडे किती 2 आहे, y2 2 आहे. मग 2 अधिक 2 भागिले 2. 2 अधिक 2 किती, 4. 4 भागिले 2 केलं तर 2 दुने 4 म्हणजे 2. म्हणजे या बिंदूचे निर्देशक काय आले, 1 आणि 2 हे आपल्याकडे उत्तर येईल. इथं कंसामध्ये लिहायचं 1 2, विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न होता, ज्याच्यामध्ये आपल्याला आरामात पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळू शकतात. मध्यबिंदूचं सूत्र फक्त इथं वापरायचं होतं. ठीक आहे. आता आपण तिसऱ्यातला दुसरा प्रश्न बघूयात. तिसऱ्यातला बी, तिसऱ्यातला ए झाला, आता तिसऱ्यातला बी. मित्रांनो हा जो आता प्रश्न आपण बघतोय तिसऱ्यातला बी, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न खूप सोपा आहे. हा अपोलोनियसच्या सिद्धांतावर आधारित आहे. बघा काय आहे, त्रिकोण एबीसी मध्ये पहिली गोष्ट आपण त्रिकोण एबीसी व्यवस्थित काढून घेऊयात. बघा या त्रिकोण एबीसी मध्ये एपी ही मध्यगा आहे. ए बी आणि सी मध्ये एपी मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे काय, शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड, ही झाली मध्यगा. बीसी बरोबर 18 आहे माझ्याकडे. आता ही बीसी जी आहे ती आपल्याकडे 18 आहे. बघा बीसी बरोबर आपल्याला दिलेले आहे 18. ही बीसी आपल्याला दिली 18 सेंटीमीटर किलोमीटर काय असेल ते असेल. आणि एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 260 आहे. तर एपी काढा. आता लक्षात घ्या, जर मला बीसी जर का 18 असेल, बघा नीट लक्षात घ्यायचं, बीसी बरोबर 18 असेल तर आपल्याकडे पीसी किती असणार आहे, पीसी जी आहे ती 1/2 बीसी असणार. बरोबर 1/2 गुणिले बीसी किती आहे 18, बेन 9 18. म्हणजे पीसी बरोबर किती झालं तुमच्याकडे 9 झालं. ही गोष्ट लक्षात घ्या की बाबा आपल्याकडे पीसी 9 आहे. ओके. कारण पीसी का काढलं, कारण
सूत्रामध्ये अपोलोनियसचं जर प्रमेय वापरायचं असेल तर त्या सूत्रामध्ये पीसी किंवा पीबी असतं. आता आपण बघा या ठिकाणी सूत्र वापरूयात की बाबा त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसीचा जर विचार केला तर या एबीसी मध्ये एपी मध्यगा आहे. एपी मध्यगा आहे. मध्यगा आहे. जर मध्यगा असेल तर तिथं अपोलोनियसचं प्रमेय होतं. डायरेक्ट सूत्र नका लिहू. जे प्रमेय तुम्ही वापरता, जो गुणधर्म वापरता त्याचं नाव गाव पत्ता तरी लिहा. म्हणून इथं लिहायचं अपोलोनियसच्या अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आता सूत्र कसं तयार होतं बघा. सूत्र तयार करताना सगळ्यात पहिली गोष्ट बघा, इथं ए पासून सुरुवात करायची. ए पासून सुरुवात करताना बघा ही पहिली एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग करून घ्यायचा. बघा एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग करून घ्यायचा. सूत्र थोडं जरी चुकलं ना वाट लागली समजायचं. काय केलं बाबा, एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग केला. झालं. दुसऱ्या टायमाला इथं 2 लिहायचे आणि 2 लिहून परत ए पासूनच सुरुवात करायची. खाली घसरत यायचं 2 एपी वर्ग अधिक 2 पीसी वर्ग. झालं. 2 एपी चा वर्ग अधिक 2 पीसी चा वर्ग. एका बाजूला या हिरव्या रंगाच्या रेषांचा वर्ग करायचा. एबी वर्ग अधिक एसी वर्ग केलं. बरोबरचं चिन्ह देऊन दुसऱ्या बाजूला 2 लिहून 2 एपी वर्ग अधिक 2 पीसी वर्ग करायचं. आता या सूत्रामध्ये तुम्ही किमती टाकल्या की तुम्ही उत्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचू शकता. चला आता या सूत्रात आपण किमती टाकूयात. आता मला सांगा एबी वर्ग अधिक एसी वर्ग 260 दिलंय. मग इथं लिहून टाका बाबा 260 दिलंय तर लिहा. त्याच्यानंतर 2 गुणिले एपीचा वर्ग आपल्या जागेवर, कारण मला एपीचीच किंमत काढायची आहे, अधिक 2 गुणिले पीसीचा वर्ग. पीसी आपल्याकडे 9 आहे. पीसी आपण 9 काढली. मग 2 गुणिले इथे लिहूयात आपण 9चा वर्ग. 260 आपल्या जाग्यावर, 2 एपीचा वर्ग आपल्या जाग्यावर, 2 गुणिले 9चा वर्ग आला 81. ठीक आहे. आता 260 आपल्या जाग्यावर, 2 एपीचा वर्ग आपल्या जाग्यावर, 2 गुणिले 81 झालं 162. भाऊ आपल्याला एपीचा वर्ग एपीची किंमत काढायची आहे. मग 260 ला मी इथंच ठेवतो वजा 162 अधिक इकडे आले वजा 162 बरोबर 2 एपीचा वर्ग. आता बघा 2 एपीचा वर्ग बरोबर काय येईल? 260 मधून 162 वजा करायचे. बघा 260 वजा 162. 10 तून 2 गेले 8, हातच्याला 1. परत 6 तून 7 जात नाही. 16 तून 7 गेले 9, हातच्याला 1 आणि 0 98. काय आलं बाबा माझ्याकडे उत्तर 98. 2 एपी वर्ग बरोबर 98. मग एपीचा वर्ग किती? एपीच्या वर्गाला म्हणायचं तू इथंच थांब. 98 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 ला म्हणायचं तुझं इथं काही काम. 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले. एपीचा वर्ग बरोबर 98 भागिले 2 म्हणजे 49. एपीचा वर्ग 49 मग एपी बरोबर किती? 49 चं वर्गमूळाला 7. म्हणजे अशा प्रकारे आपण एपी बरोबर 7 काढू शकतो. म्हणजे मध्यगा जी आहे ती 7 आहे. मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या याचा. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास येतो मित्रांनो. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. व्हेरी गुड. चला बरीचशी मुलं उत्तर देतात ही चांगली गोष्ट आहे. पुढे बघा. पुढचा यातला दुसरा प्रश्न. याच्यात एकूण 4 प्रश्न असतात. आता दुसरा प्रश्न बघा. सिद्धता आहे. सिद्ध करा एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सगळे कोन एकरूप असतात असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पहिली गोष्ट कंस कशात असतो? वर्तुळात. मग पहिलं वर्तुळ काढा. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर पहिली आकृती काढणं मित्रांनो गरजेचं आहे. आता हे वर्तुळ जे आहे, वर्तुळ आपण काय करूया, हे वर्तुळ घेताना आपण जरा वर्तुळ एकदम परफेक्ट आपण जरा कॉम्प्युटर मधूनच वर्तुळ घेऊ. म्हणजे आपल्याला जरा कॅल्क्युलेशन करायला मित्रांनो सोपं पडेल आहे की नाही. वर्तुळ जरा कॉम्प्युटर मधून घेतलं तर जरा आपल्याला सोपं पडेल. चला एकाच मिनिटात मी वर्तुळ घेतो. तत्पूर्वी तुम्ही पटापट ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही तत्पूर्वी त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण या ठिकाणी वर्तुळ काढूयात. झटपट पटापट या ठिकाणी एक वर्तुळ काढू. सर्कल 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 काढू आपण या ठिकाणी. ओके सर्कल काढू छानपैकी. ओके सर्कल आपला आलेला आहे. त्या सर्कलला जरा व्यवस्थित बॉर्डर करूयात. ओके 1 मिनिट. सर्कल सगळ्यांना दिसतंय का? सगळ्यांना नाही दिसत. हे बघा हे सर्कल आलंय. या सर्कलची जरा बॉर्डर करून घेऊ. जरा व्यवस्थित करू या सर्कलला. अरे रे रे! क्या हो गया भाई साहब, इसका कलर ऐसा क्या हो गया? इसका कलर थोड़ा-सा बदलते हैं. ओके. सर्कल आला. एवढा सर्कल बाद झाला. तर छोटा करायचा थोडा सर्कलला वाटलं तर छोटा पण करू शकतो किंवा एवढा पण करू शकतो. चला एवढा. तर सगळ्यात पहिली गोष्ट जर अशा प्रकारचा कुठलाही एखादा ज्यावेळेस आपल्याकडे प्रश्न येतो,
तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण आकृती काढणं खूप गरजेचं आहे. सर्कल तर काढला, आकृती काढणं गरजेचं आहे. असा सर्कल काढला चला. आता मला काय करायचंय, की इथं प्रश्न काय आहे, एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सर्व कोन. मग याच्यामध्ये आपण काय करू, 2 कोन अंतर्लिखित करू एका कंसामध्ये. बघा हा एक कोन झाला. बघा याचं नाव काय करू आपण ए, बी, सी. बरं का? हा एक आहे आणि दुसरा एक कोन काढू याच्यामध्ये इथून असा आणि असा बरं का? झालं. या ठिकाणी आपण म्हणू ए, बी, सी आणि इथं नाव देऊ एक्स. ओके. इथं नाव देऊयात आपण एक्स. आता इथं बघा एक कंस आहे. एकाच कंसामध्ये 2 कोन अंतर्लिखित. आता तो कंस कुठला? बघा, इथं जर तुम्ही बघितला कंस ए, बी आणि सी. बघा हा ए-बी-सी जो कंस आहे. याच कंसामध्ये हे 2 कोन अंतर्लिखित आहे. बघा ए-बी-सी आणि ए-डी-सी हे दोन्ही कंस दोन्ही कोन एकाच कंसामध्ये अंतर्लिखित आहे. एवढं फक्त लक्षात घ्यायचं. कारण हे दोन्ही कोन जर तुम्ही बघितलं, तर ते दोन्ही कोन जे आहेत ते एकाच कंसात अंतर्लिखित आहेत. मग इथं पक्ष पहिलं लिहू आता. पक्ष लिहू आणि मग बाकी सगळ्या गोष्टी करू. पक्ष. पक्षामध्ये मी काय लिहिणार, की पक्षामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट लिहा आपण. पक्षात एकच गोष्ट आहे ॲक्चुअली. कोन ए-बी-सी, ए-बी-सी व कोन ए-डी-सी, ए-डी-सी हे कंस ए-पी-सी, कंस ए-पी-सी बघा ए-बी-सी, कंस ए-बी-सी म्हणा. कंस ए-बी-सी हे दोन्ही कंस ए-बी-सी या एकाच कंसात अंतर्लिखित आहेत. कंसात अंतर्लिखित आहेत. अंतर्लिखित आहेत. ठीक आहे? लिहिलं. एकाच कंसात अंतर्लिखित आहेत. झालं. आता मला सिद्ध काय करायचंय बघा. पक्ष झालं. आता साध्य. सिद्ध काय करायचं एकदम सोपा विषय. साध्य मला काय करायचंय, की बाबा हे 2 कोन एकरूप असतात. जे कोन एकाच कंसात अंतर्लिखित आहेत, ते दोघे जण एकरूप असतात. म्हणजे ए म्हणजे मला काय दाखवायचंय कोन ए-बी-सी बरोबर कोन ए-डी-सी. ए-बी-सी आणि ए-डी-सी हे दोन्ही कोन एकरूप आहे हे दाखवायचं. ठीक आहे. आता जाऊयात आपण सिद्धता करायला. सिद्धता लिहूयात. सिद्धता. आता बघा. सिद्धतेमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा. पहिला प्रश्न बघा. कोन ए-बी-सीचं जे माप आहे बघा, हा जो कोन ए-बी-सी नीट बघा. कोन ए-बी-सी हा जो पांढऱ्या रंगाचा जो तुम्हाला कोन दिसतोय. या कोनाचा जर का तुम्ही विचार केला, याला जरा वेगळा रंग देऊ, मस्त लाल देऊ. चला ए-बी-सी दिसला लाल रंग. या कोनाचं माप काय असतं? या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे 1/2 ए-एक्स-सी. लक्षात घ्या. बघा, कोन ए-बी-सी बरोबर 1/2 माप कंस ए-एक्स-सी. ए-एक्स-सी हे कशावरून बाबा? अंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित लिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. कोनाचे प्रमेय हे आपल्याला माहिती आहे. माहिती पाहिजे आंतरलिखित कोनाचं प्रमेय, की बाबा ए-बी-सीचं माप हे ए-एक्स-सीच्या निम्म असतं. हे मगाशी सुद्धा एका गणितामध्ये आपण बघितलंय. आता दुसरा एक कोन आहे बघा या ठिकाणी ए-डी-सी. आता हा पांढऱ्या रंगाचाच बघा ए-डी-सी जो कोन आहे आपल्याकडे हा कोन. या कोनाचं माप कोणाच्या निम्म असणार आहे? या कोनाचं माप सुद्धा या कंसाच्याच निम्म असणार आहे. ए-एक्स-सीच्या बघा हा जो कोन आहे त्याचं माप पण ए-एक्स-सीच्याच निम्म असणार आहे. कारण याने सुद्धा हाच कंस अंतरखंडित केलेला आहे. कोन ए-डी-सी बरोबर 1/2 सेम असणार आहे. माप कंस ए-एक्स-सी. ए-एक्स-सी. इथं काय लिहिणार? इथं पण तुम्ही तेच लिहिणार अंतरलिखित कोनाचे प्रमेय एवढंच लिहायचं. आता 1 आणि 2 वरून काय दिसतंय बघा. 1 आणि 2 मध्ये बघितलं तर इथे पण 1/2 ए-एक्स-सी आहे आणि इथे पण 1/2 ए-एक्स-सी आहे. उजव्या बाजू सारख्या आहेत. उजव्या बाजू सारख्या म्हणजे ह्या डाव्या बाजू पण सारख्या. म्हणून तुम्ही म्हणाल, की बाबा कोन ए-बी-सी बरोबर कोन ए-डी-सी कशावरून? 1 व 2 वरून. 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय, की बाबा दोघांच्या उजव्या बाजू सारख्या आहेत, तर डाव्या बाजू पण सारख्या झाल्या. ए-बी-सी बरोबर ए-डी-सी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे गणित सोडवू शकतो. सिद्धता होती आणि ती सोपी होती. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3रा. हां. आला बघा 3रा. आहाहाहा! तिसरी आकृती आहे. आता माझ्याकडे साधनं नाहीयेत, पण मी ती आकृती कशी काढायची ते तुम्हाला सांगतो. तुम्ही नंतर काढा. 3.3 सेमी त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं. काढायचं मस्त बाबा. 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलं. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा. मित्रांनो ऑब्झर्वेशन बघा. 3.3 सेमीची जर का त्रिज्या असेल आणि जीवा जर 6.6 सेमीची असेल, ही जीवा म्हणजे व्यास असणार आहे. बरोबर? म्हणजे ही जीवा म्हणजे तुमची अशा प्रकारे ही जीवा तुमच्या केंद्रबिंदूतून जाते. ओके. तिला नाव देऊ ए-बी. समजा हा बिंदू ए आहे आणि हा बिंदू बी आहे आणि हा केंद्र तुमच्याकडे ओ आहे.
आता ही PQ काढायला सांगितलं. जेव्हा PQ काढायला सांगितलं, मी AB नाही तर इथं PQ काढायला सांगितले, मग आपण PQ नाव देऊ. इथं P आणि Q नाव आहे. झालं. आता P व Q बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता स्पर्शिका कशा काढायच्या माहिती आहेत. त्या काढण्यासाठी तुम्ही याला इथं वाढवा आणि इकडून पण असं वाढवा. आता मला जर Q बिंदूतून स्पर्शिका काढायची असेल, तर मी Q बिंदूवर कंपासचं टोक ठेवतो. इथून इकडे एक कंस मारतो, इकडे एक कंस मारतो. आता ही स्पर्शिका कशी काढायची तुम्हाला माहिती आहे. मग इथं मला 2 बिंदू मिळाले. हा एक आणि हा एक. मग इथं कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा, खाली एक मारायचा. त्याचप्रमाणे तेवढंच अंतर घ्यायचं. अंतर काही बदलायचं नाही. इथं कंपासचं टोक ठेवून वर आणि खाली एक कंस मारायचा आणि या 2 बिंदूंमधून जाणारी जी काही रेषा असेल, ती माझी स्पर्शिका असेल. जशी ही स्पर्शिका काढली, तशीच इथं स्पर्शिका काढायची. P वर कंपासचं टोक ठेवून इकडे एक कंस मारायचा, तेवढंच अंतर घेऊन इकडे एक मारायचा. मग इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस, खाली एक कंस. इथून वर एक कंस आणि खाली एक कंस मारायचा आणि या दोघांना जोडायचं. आता या स्पर्शिका कशा काढायच्या तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे या स्पर्शिका आपण काढू शकतो. झालं. या स्पर्शिका काढल्या, झाला विषय संपला. अशा प्रकारे हा 3 मार्काला प्रश्न होता. वर्तुळ काढायला 1 मार्क आणि या 2 स्पर्शिका काढायला 1-1 मार्क. झाले 3 मार्क. तर असा हा प्रश्न होता. सोपा आहे. हे तुम्ही नंतर काढा हा प्रश्न. आता इथे बघा, एका शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या. आता जे काही शंकुछेदाचे वर्तुळाकार भाग आहेत, तर या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या R1 बरोबर आपल्याला दिले 14 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर R2 बरोबर आपल्याला दिले 6 सेंटीमीटर. शंकुछेद. शंकुछेद म्हणजे भाऊ असा. अशा प्रकारे आपल्याकडे असतो एक शंकुछेद. ओके. याच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या, या खालच्या वर्तुळाची त्रिज्या R1, वरच्या वर्तुळाची त्रिज्या R2 पकडा. ठीक आहे. आणि याची उंची जी आहे ती 6 सेमी आहे. उंची बरोबर आपल्याला दिले 6 सेंटीमीटर. तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. आता शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय? पाय एच आणि कंसामध्ये आपल्याकडे एच. पाय एच. बघा इथं एक लक्षात घ्या. पाय आर एच बघा पाय आता तुम्ही जर नीट लक्षात घेतलं, की शंकूचं काय असतं? पाय आर आणि एल. शंकूचं जे वक्र पृष्ठफळ असतं ते पाय आर एल असतं. मग आता याच्यामध्ये शंकूच्या ऐवजी इथे आपल्याकडं शंकूचं वक्र पृष्ठफळ पाय आर एल. पण शंकूच्या ऐवजी जर इथं वक्र पृष्ठफळ शंकू छेदाचं असलं, तर ते काय असतं? पाय असतं आणि एल असतं आणि गुणिले आर च्या ऐवजी R1 अधिक R2 असतं बरं का. आर च्या ऐवजी इथं आपल्याकडे हे सूत्र जे आहे ते आपल्याकडे R1 अधिक R2. पाय एल कंसात R1 अधिक R2 हे सूत्र असतं वक्र पृष्ठफळाचं. पण वक्र पृष्ठफळाचं सूत्र जे वापरण्यासाठी पायची किंमत चला 3.14 मी घेतो. R1 ची जी किंमत आहे ती पण मी 14 घेतो, R2 ची 6 घेतो. पण L ची किंमत काय? मला L ची किंमत माहिती नाहीये. तर मला पहिली L ची किंमत काढावी लागेल. आणि L ची किंमत काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. तर L ची किंमत काढायचं एक सूत्र येतं बघा. L ची किंमत जर काढायची असेल, तिरकस उंची त्याला आपण म्हणतो. तर ती L ची किंमत म्हणजे तिरकस उंची जी आहे ही सारखीच असणार आहे. ती काढायचं सूत्र जे आहे ते काय असणार आहे बघा. आपल्याकडे h वर्ग अधिक वर्गमुळात h वर्ग अधिक R1 वजा R2 चा वर्ग बघा. h वर्ग. h ची किंमत किती? 6 आहे. 6 चा वर्ग. अधिक R1 वजा R2. R1 14, R2 6. 14 तून बघा ठीक आहे लिहा चला. 14 वजा 6 त्याचा वर्ग. आता 6 चा वर्ग लिहा. अधिक 14 तून 6 गेले 8 चा वर्ग. आता 6 चा वर्ग 36. 8 चा वर्ग 64. 36 आणि 64 100. वर्गमुळात 100 म्हणजे किती आलं बाबा? 10. म्हणजे अशा प्रकारे 10 सेंटीमीटर काय आली? तिरकस उंची. झाली तिरकस उंची 10 सेंटीमीटर. आता वक्र पृष्ठफळ काढा. मग आता इथं वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहा. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा माझ्याकडे आहे? वक्र पृष्ठफळाचं सूत्र पाय एल आणि R1 अधिक R2 किंवा पाय R1 अधिक R2 गुणिले एल. पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितली. पायची किंमत म्हटले 3.14 घ्या घेतली. एल ची किंमत 10 आले. मग गुणिले 10 घ्या. आणि कंसात R1 अधिक R2. R1 14, R2 6. इथं लिहा 14 अधिक 6. 3.14 गुणिले 10 31.4. 14 अधिक 6 आपल्याकडे झाले 20. आता एक काम करा 31.4 गुणिले 20 म्हणजे काय असतं? 10 दुने 20. बरोबर. आता 31.4 गुणिले 10 किती झालं? 314. आणि 314 गुणिले हे 2 करा. 314 गुणिले 2 628 सेंटीमीटरचा वर्ग हे झालं वक्र पृष्ठफळ. तर असा मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही नीट विचार केला तर इथे तुम्हाला एल म्हणजे तिरकस उंची काढायला 1 मार्क आणि 2 मार्क तुम्हाला वक्र पृष्ठफळ काढायला असणार आहे. असे 3 मार्क इथं होऊन जातील. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला
डी मधला हा चौथा प्रश्न झाला, म्हणजे तिसऱ्यातला ए आणि तिसऱ्यातला बी आपलं दोन्ही झाले. आता प्रश्न क्रमांक जो चौथा आहे, तो चौथा आपण आता या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. चौथ्या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न दिले जातात आणि ह्या 3 प्रश्नांमधून आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर आपण हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न या ठिकाणी बघूयात. तत्पूर्वी जरा एक घोट पाणी पिऊ. हं. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये आता हा प्रश्न जर मला सोडवायचा आहे, तर याच्यात आकृती नसेल तर आकृती काढावी लागते बघा. त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बाजू बीसी आहे. 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर 2 एरिया ऑफ त्रिकोण एबीसीई आहे. तर आपल्याला एबी आणि एडी यांचं गुणोत्तर काढायचं बघा. पहिली गोष्ट आपण आकृती काढून घेऊया छानपैकी अशा प्रकारे एक आकृती काढा. त्रिकोण काढा आणि या त्रिकोणामध्ये त्रिकोणाचं नाव द्या ए, बी आणि सी आणि एबीसी त्रिकोणामध्ये डीई समांतर बीसी आहे. समजा ही डीई आपल्याकडे बाजू आहे. डीई आणि बीसी एकमेकींना समांतर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला दिले 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर 2 बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बीसी. नीट समजून घ्या. 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई 2 एडीई म्हणजे हा छोटा त्रिकोण बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बीसी. आपण एक काम करू. एरिया ऑफ त्रिकोण एडीई जो आहे एडीई याला आपण म्हणूयात एक्स. हा जो एडीई जो आहे त्याला आपण म्हणू एक्स. बाबा याचं क्षेत्रफळ एक्स आहे. मग आता मला सांगा इथं 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बीसीई कसं काय होईल बाबा? बीसीई नाही. इथे ऍक्च्युली एडीई आणि बीसीई च्या ऐवजी दुसरं काहीतरी नाव पाहिजे. जरा थोडासा याच्यामध्ये बघा. ओके. एडीई बरोबर एरिया ऑफ चौकोन डीबीसीई आहे इथे. इथं थोडंसं चेंज करा. 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर एरिया ऑफ चौकोन डीबीसीई आहे. बरोबर इथं याच्यात थोडंसं चेंज करायचं आपल्याला. इथे फक्त खोडून आपल्याला लिहायचंय की एरिया ऑफ चौकोन बीडीसीई आहे. बीडीसीई आहे. ओके. एवढा बदल करा. म्हणजे 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर एरिया ऑफ चौकोन बीडीसीई. बघा. मग इथं 2 एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर एरिया ऑफ चौकोन बीडीसीई झालं. ओके. आता बघा 2 गुणिले एरिया ऑफ चौकोन त्रिकोण एडीई म्हणजे एक्स म्हटलंय. म्हणजे आपल्याकडं एरिया ऑफ चौकोन डीबीसीई चा जर तुम्ही विचार केला, डीबीसीई चा जर विचार केला, तर तो काय झाला 2 गुणिले हा एडीई. एडीई म्हणजे एक्स आहे म्हणजे 2x झाला. हे समजलं, तुमच्या लक्षात आलं? अशा प्रकारे या 2-3 गोष्टी तुम्ही जरा समजून घेतल्या पाहिजे. शॉर्टकट मध्ये मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा जरा प्रयत्न करतो. बघा. एरिया ऑफ त्रिकोण एडीई ला आपण एक्स म्हटलं आणि आपल्याकडे 2 एडीई बरोबर डीबीसीई आहे. मग 2 गुणिले एडीई म्हणजे एक्स. 2x बरोबर डीबीसीई. डीबीसीई बरोबर 2x. मग आता एबीसी किती झालं? x अधिक 2x 3x झालं. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर. म्हणून आपण म्हणू एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एडीई अधिक हा चौकोन x अधिक 2x किती झाले बाबा? 3x झाले. वाटलंच तर ते लिहा. एरिया ऑफ त्रिकोण एडीई अधिक एरिया ऑफ चौकोन डीबीसीई अधिक एरिया ऑफ चौकोन डीबीसी. हे जरा मोठं होतंय पुढे. आपण x अधिक 2x शॉर्टकट मध्ये लिहू बरोबर 3x झालं. ठीक आहे. जागा कमी आहे म्हणून झालं. आता इथपर्यंत आलो आपण. हा 3x मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मला काय सिद्ध करायचंय? बीसी बरोबर वर्गमुळात 3 डीई. बीसी म्हणजे ही मोठ्या त्रिकोणाची बाजू आणि डीई म्हणजे छोट्या त्रिकोणाची बाजू. मग आपण काय करू? हे छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण 2 त्रिकोण समरूप दाखवू आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतं हे आपण दाखवूयात. पहिली गोष्ट हे 2 त्रिकोण आपण समरूप दाखवू. कुठले 2 त्रिकोण? त्रिकोण ए बी सी आणि एडीई. बघा. वाटलंच तर लिहा. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एडीई मध्ये. ओके. या 2 त्रिकोणामध्ये. या 2 त्रिकोणांमध्ये जर का आपण बघितलं तर या 2 त्रिकोणांमध्ये बघा काय काय कॉमन आहे. आता वरचा जो त्रिकोण आहे लक्षात घ्या एडीई. या वरच्या त्रिकोणामध्ये हा कोन ए येतो आणि या मोठ्या त्रिकोणामध्ये पण कोन ए येतो. हा जो ए आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे. कोन ए जो आहे तो डीएई मध्ये पण येतो आणि एबीसी मध्ये पण येतो. मग आपण या ठिकाणी लिहू कोन ए बरोबर कोन ए याला म्हणतो आपण सामायिक कोन. सामायिक कोन. ठीक आहे. याला म्हणू सामायिक कोन. झालं. याच्यानंतर अजून एक कोनांची जोडी इथे एकरूप दिसू शकते. ती कुठली? या 2 रेषा समांतर आहे आणि समांतर रेषांमध्ये तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे हा कोन आणि हा कोन हे दोन्ही कोन एकमेकांचे संगत कोन असणार आहे. लक्षात घ्या. मग लिहायचं कोन एडीई आणि एबीसी हे एकरूप झाले
कोण ए डी ई बरोबर कोण ए बी सी हे एकरूप झाले, कारण हे आहे संगत कोण. ठीक आहे, संगत कोण आहेत. संगत कोण एकरूप असतात. का संगत कोण आहे? कारण डीई समांतर बीसी आणि एबी छेदिका पकडली तर हे संगत कोण झाले. बरोबर. आता या दोन त्रिकोणांमध्ये दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत मित्रांनो. जर दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या तर हे दोन त्रिकोण समरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार. म्हणून आपण म्हणू शकतो त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीई. कुठली कसोटी झाली बाबा? कोको कसोटी. कोको कोला करू नका भाऊ. कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणून आपण म्हणू शकतो एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी ई या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एबीसी ची बाजू तिकडे बीसी आहे म्हणून बीसी घ्या, बीसी चा वर्ग, आणि एडीई ची बाजू डीई घ्या, डीई चा वर्ग, आणि इथं लिहा समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हा गुणधर्म इथं आपण या ठिकाणी वापरू शकतो. क्षेत्रफळे, सीताफळे करू नका. समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. आता एबीसी छेद एडीई, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी 3x आहे, मग इथं लिहा 3x, आणि एडीई किती बाबा? x आहे, मग इथं लिहा x बरोबर बीसी चा वर्ग, बीसी चा वर्ग भागिले डीई चा वर्ग. एक्स एक्स कट झाला, मग इथं लिहा 3/1 बरोबर बीसी चा वर्ग छेद डीई चा वर्ग. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली. 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3, 1चं वर्गमूळ 1, आणि बीसीच्या वर्गाचं वर्गमूळ आलं बीसी, आणि डीईच्या वर्गाचं वर्गमूळ आलं डीई. आता करा तिरकस गुणाकार. बीसी गुणिले 1 झालं बीसी, आणि वर्गमुळात 3 गुणिले डीई. वर्गमुळात 3 गुणिले डीई. विषय संपला. अशा प्रकारे मला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. मला माहिती आहे प्रश्न समजून घ्यायला थोडंसं अवघड जाईल, परंतु हा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो फटाफट. पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक आकृती आहे. तर आता ही आकृती नेमकी कशी काढायची ते आपण पटकन बघूयात. बघा, ही आकृती पण सोपी आहे मित्रांनो खूप. एका मिनिटात आपण बघू. बघा, याच्यामध्ये बरीचशी मुलं आता आहेत आपल्या सोबत अजूनही. व्हेरी गुड. हा, यस 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 यस. चला, सगळ्यांचं या ठिकाणी. हा, आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हा दुसरा. याच्यामध्ये त्रिकोण एसएचआर आणि एसव्हीयू समोर येतात. इथे आकृती काढायची आहे. मी तुम्हाला कशी काढायची ते सांगतो, नंतर तुम्ही ती काढा व्यवस्थित. इथे एक प्रश्न पडतो की सर आकृती अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर डायरेक्ट काढायची का कॅल्क्युलेशन करायचं? आता कधी-कधी कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि कधी डायरेक्ट काढावी लागते. मग कधी डायरेक्ट काढावी लागते आणि कधी कॅल्क्युलेशन करावं लागतं ते सांगतो. इथं जर बघितलं तर हा यस आणि यस सामायिक शिरोबिंदू आहे. जर दोन त्रिकोणांमध्ये जर शिरोबिंदू सामायिक असेल तर डायरेक्ट आकृती काढायची. बरोबर? मग डायरेक्ट आकृती काढताना मला एसएचआर मध्ये काय दिलंय? एसएचआर जो आहे त्या त्रिकोणाच्या बाजू दिल्यात आणि त्याच्यावरून मी पहिला एसएचआर काढतो. एसएचआर काढताना या गुणोत्तरामध्ये जो एसएच दिलाय तो पायाला पाहिजे. कॉमन जो बिंदू तुम्हाला दिसतो यस, तो खाली पायाला पाहिजे. पहिला आपण काय करू, इथं एसएचआर काढण्यासाठी एक कच्ची आकृती काढा अशा प्रकारे. त्रिकोण एसएचआर काढण्यासाठी कच्ची आकृती. एस, एच आणि आर काढण्यासाठी कच्ची आकृती. याच्यामध्ये मला काय दिलंय? एसएच बरोबर 4.5 आहे. 4.5. एचआर बरोबर 5.2. एचआर बरोबर 5.2 आणि एसआर बरोबर 5.8. तर पहिला हा त्रिकोण व्यवस्थित मस्त काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये पहिला एसएच किती बाबा? मला 4.5 दिलाय. मग इथून एसएच छानपैकी असा एसएच काढू आपण 4.5 चा. इथं एस आहे, इथं एच आहे, 4.5 आहे. बरोबर, 4.5. इथं लिहू आपण बाबा 4.5 सेंटीमीटर. आणि दुसरा जो आहे माझ्याकडे आता बघा, एस आर बरोबर 5.8 आहे आणि त्याच्यानंतर एचआर बरोबर 5.2. आता 5.8, एसआर 5.8. मग कंपासमध्ये 5.8 सेमी अंतर मी घेतो आणि एस वर कंपासचा टोक ठेवून पहिली गोष्ट 5.8 सेंटीमीटर घेऊन एक कंस काढतो छानपैकी. झाला. त्याच्यानंतर एचआर काढायचा 5.2. कंपासमध्ये 5.2 अंतर घ्यायचं. इथं एक एक ठेवून एक कंस मारायचा बरं का. लक्षात आलं तुमच्या? आणि इथं आपल्याला आर पॉइंट मिळेल. कसा काढला? एसआर मला 5.8 आहे. कंपासवर 5.8 सेंटीमीटर अंतर घेऊन एस मधून कंस काढला. एचआर 5.2 आहे. कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर अंतर घेऊन एच वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारला आणि अशा प्रकारे हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण मी काढून टाकलेला आहे. हा त्रिकोण माझ्याकडे एस, आर आणि एच तयार झाला. ठीक आहे. इथं लिहा वाटलंच तर 5.8 सेंटीमीटर आणि इथं लिहायचं 5.2 सेंटीमीटर.
आता मुद्दा आहे पुढचा त्रिकोण. दुसरा त्रिकोण कुठला काढायचा? एच-व्ही-यू. तो कसा काढायचा? तो काढण्यासाठी इथं एस मधून एक खाली कोन वाढवा. कितीही मापाचा कोन काढला तरी चालेल. 45 मापाचा काढा शक्यतो. आणि याच्यानंतर मला याचे काही भाग करायचे. किती भाग करायचे? 3/5 गुणोत्तर आहे. म्हणजे 5 भाग करायचे, एकरूप 5 भाग. मग त्यासाठी कंपासमध्ये शक्यतो 1.5 सेंटीमीटर अंतर घ्या. बरं पडतं. मग 1.5 सेंटीमीटर अंतर घेऊन 1, 1, 2, 3, 4, 5 असे एकरूप भाग करा. 1, 2, 3, 4, 5 आणि एकाला म्हणा S1, S2, S3, S4, S5 अशी नावं द्या. आता मी काय करतो, या Hला या S1 पासून S4 पर्यंत S1, 2, 3, 4 आणि इथे 5. S1 पासून S5 पर्यंत कोणाला तरी जोडावं लागतं. आता या H सोबत आपण कोणाला जोडलं पाहिजे? H आणि कोणाला जोडलं पाहिजे? तर बघा, SH बरोबर 3 आहे. SHचं गुणोत्तर किती? 3 आहे. 3/5 आहे. त्याच्यामध्ये SHच्या समोर 3 आहे. मग हा H आणि S3 ला जोडायचं. H आणि S3. जर 5 असतं SH, तर इथं H आणि 5 जोडलं असतं. ठीक आहे. आता मला SV काढायचा आहे. SHचा आधार घेऊन SV काढायचा आहे. SV काढण्यासाठी मला 5 मधून म्हणजे ह्या S3 मधून S5 ला एक एकरूप कोन काढायचा आहे. मग त्यासाठी मला याला इथं असं वाढवावं लागणार आहे. मग आता आपण काय करायचं? याला एकरूप कोन इथं काढायचा. मग एकरूप कोन कसा काढायचा? एकरूप कोन काढण्यासाठी तुम्हाला नीट सांगतो, लक्षात घ्या. कंपासमध्ये कितीही अंतर घ्या आणि S3 वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. बरं का? S3 वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. मारला S3 वर. तेवढंच अंतर घ्यायचं. S5 वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. बरं का? S3 वर जेवढं अंतर घेतलं ना, तेवढंच S5 वर ठेवून एक कंस मारायचा. आता हे अंतर आणि हे अंतर मोजायचं आणि हे अंतर मोजून हा जो एक पॉइंट मिळालाय छेदनबिंदू इथं कंसाचा, त्याच्यावरती ठेवून एक कंस मारायचा इथून आणि या दोघांना छानपैकी असं जोडायचं. या दोघांना असं चांगल्या प्रकारे आपण जोडायचं मस्त आणि इथं जो बिंदू मिळाला, तुम्हाला मिळाला व्ही, एस-व्ही. एस-एचला एस-व्ही मिळालं. समजलं? अशा प्रकारे हा एस-व्ही मिळाला. आता इथं व्ही मिळाला बघा. एस आहे, व्ही आहे. एस-व्ही मिळाला तर यू बघा. यू कसा काढायचा? इथं जसं तुम्ही इथं प्रक्रिया केली. या S3 मधून S5 ला एकरूप कोन काढला. तसाच इथं H मधून V ला एकरूप कोन काढायचा. त्यासाठी H वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा. H वर कंपासचं टोक ठेवून कितीही अंतर घेऊन कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन V वरून एक कंस मारायचा. बरं का? V वरून एक कंस मारायचा छानपैकी आणि हे अंतर मोजायचं. हे आणि हे अंतर मोजायचं आणि इथं कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा आणि या व्ही आणि याला जोडायचं. याला जोडण्यासाठी इथे याला पुढे वाढवावं लागणार आहे आपल्याला आणि याला जर का तुम्ही असं वाढवलं, तर इथं जो तुम्हाला बिंदू मिळेल, तो मिळणार आहे यू. इथं मिळाला बिंदू यू. तर अशा प्रकारे तुम्हाला एस-व्ही-यू त्रिकोण मिळाला. एस-एच-आरचा आधार घेऊन. तर अशी ही आपल्याला एक आकृती काढायची आहे. तर आता ही आकृती तुम्ही पट्टी, पेन्सिल घेऊन व्यवस्थित काढा. मी आकृत्यांचा आकृत्यांची ऑलरेडी एक व्हिडिओ बनवले सराव संच 4.1 प्रत्यक्षात कंपास घेऊन तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही नंतर बघून घ्या. आता यातला एक तिसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात महत्त्वमापन प्रकरणातला. ही आकृती पुन्हा कशी मी सांगितलेली आहे ती तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओला थोडंसं रिवाईज करून बघा, तुम्हाला दिसेल. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. उलट मला हा प्रश्न खूप आवडतो अशा प्रकारचे. महत्त्वमापन या प्रकरणातला प्रश्न आहे. काय आहे बाबा? 12 सेमी त्रिज्या व 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमच्याकडे एक वृत्तचिती आकाराची या ठिकाणी आईस्क्रीमचं भांडं आहे आणि याची जी त्रिज्या जर बघितली तुम्ही, उंची पहिली बघा, उंची तुम्हाला दिली 7 सेंटीमीटर आणि याची जी त्रिज्या आहे, त्रिज्या 12 सेंटीमीटर आहे. आर बरोबर तुम्हाला दिलेले आहे 12 सेंटीमीटर याच्यामध्ये. ठीक आहे. आता मुद्दा काय माहितीये का? आता अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्णपणे आईस्क्रीम भरलेलं आहे. तर काय करायचंय? हे आईस्क्रीम 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोनामध्ये पूर्णपणे भरून विद्यार्थ्याला एक कोन याप्रमाणे वाटण्यात आले, तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना पुरेल? हे आईस्क्रीम जे आहे, याला काय करायचंय? कोनामध्ये भरायचे. अशा प्रकारे बाबा एक कोन आहे समजा. कोन जो आहे तो शंकूच्या आकाराचा असतो. अशा प्रकारे कोन आहे शंकूच्या आकाराचा. त्याला आपण उलटं करू वाटलंस तर. ठीक आहे. कोन बाबा असा तर असाच कोन काढू. चला शंकूच्या आकाराच्या अशा कोनमध्ये मला भरायचं. बरोबर? आता या कोनचा जर विचार केला, तर 4 सेमी व्यास. याचा व्यास 4 सेमी. डी बरोबर किती दिलाय? 4 सेंटीमीटर आणि याची उंची 3.5 सेमी. एच बरोबर किती? 3.5 सेंटीमीटर आहे. तर याच्यामध्ये मला आईस्क्रीम भरायचा आहे. म्हणजे या वृत्तचितीमधला आईस्क्रीम याच्यात भरायचा तर किती अशा प्रकारचे कोन तयार होतील आणि किती विद्यार्थ्यांना आईस्क्रीम आपल्याला वाटण्यात येईल. तर त्यासाठी काय करायचं, या वृत्तचितीचे आपण काय करायचं, घनफळ काढायचं आणि कोनाचं घनफळ काढायचं, या शंकूचं घनफळ काढायचं
आणि वृत्तचितीच्या घनफळाला शंकूच्या घनफळाने भाग लावल्यावर जेवढं उत्तर येईल ते आपलं. मग पहिली गोष्ट आपण काय करू, वृत्तचितीचे घनफळ काढू. वृत्तचिती आकाराच्या आकाराच्या भांड्याचे घनफळ, भांड्याचे जे घनफळ आहे, ते घनफळ जे आहे घनफळ ते आपण काढू. त्याला आपण म्हणू V1. ठीक आहे. आता या घनफळाचा जर विचार केला तर याच्यामध्ये मला त्रिज्या बरोबर दिलेली आहे 12, R बरोबर दिले 12 सेंटीमीटर आणि मला उंची जी आहे ती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. बरोबर, त्रिज्या 12, उंची 7. तर या घनफळाचं सूत्र काय बाबा, V1 बरोबर पाय R वर्ग H हे सूत्र आहे. आता पायची किंमत पायच लिहा, R चा वर्ग, R ची किंमत 12 आहे म्हणून 12 चा वर्ग 12 गुणिले 12 आणि H बरोबर 7 आहे सेंटीमीटरचा घन, एवढंच ठेवा. V1 बरोबर म्हणजे जी काही तुम्हाला वृत्तचिती आकाराचं जे भांड आहे तर त्याचं घनफळ आपण समजा इथपर्यंत एवढंच लिहिलं. आता आपण काय करू, शंकूच्या कोनाचं घनफळ, जरा कोनाचे घनफळ काढू. कोनाचे घनफळ, कोनाचे घनफळ. आता कोनाचा जो आकार आहे तो शंकूचा आहे, मग ते घनफळाला आपण V2 म्हणू. ओके. आता याच्यामध्ये कोनाच्या घनफळाचा जर तुम्ही विचार केला तर या कोनाच्या घनफळाच्या संदर्भात D म्हणजे व्यास 4 सेंटीमीटर, म्हणजे त्रिज्या किती झाली बाबा 2 सेंटीमीटर. बघा इथं सांगितलंय की या भांड्याचा व्यास आपल्याकडे 4 सेमी आहे तर त्रिज्या आपल्याकडे 2 सेंटीमीटर असणार. मग इथं बघा V2 बरोबर सूत्र आहे 1/3 पाय R वर्ग H, हे सूत्र कशाचं, शंकूचं घनफळ काढायचं. मग 1/3 गुणिले पायची किंमत पायच लिहा, R चा वर्ग, R 2 आहे, 2चा वर्ग किती आला, 2 गुणिले 2 4 लिहून टाका आणि गुणिले H किती दिले बाबा 3.5 दिलेला आहे. मग आता इथं काय झालं, 4 गुणिले 3.5 करा, किती इथे बघा 3.5 गुणिले 4, 4 पंचे 20चे शून्य, आजच्याला 2, 4 त्रिक 12 आणि 13 14 झालं. इथं झालं 14. 4 गुणिले 3.5 झालं 14, म्हणजे पाय गुणिले 14 किंवा 14 पाय भागिले 3 सेंटीमीटरचा घन, असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. हे कशाचं झालं बाबा, शंकूचे घनफळ किंवा त्या कोनाचे घनफळ. आता आपल्याला काय पाहिजे की बाबा, तर एक कोन याप्रमाणे वाटण्यात आले तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटता येईल. मग आपण इथं म्हणू की कोनांची संख्या, कोनांची संख्या, अशी किती कोनांची संख्या या ठिकाणी आपल्याकडे तयार होईल ते आपण काढू. ते काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, V1 भागिले V2. बरोबर, V1 भागिले V2. V1 म्हणजे या वृत्तचितीचं घनफळ भागिले V2 म्हणजे या कोनाचं घनफळ. आता V1 भागिले V2. V1 किती बाबा मला दिलंय, पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7. माहिती लिहायचं, पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 भागिले इथं काय 4 14 पाय भागिले 3. आता हे 3 कधीही असे वरती जातात, म्हणजे काय होईल, पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 गुणिले 3 आणि भागिले आपल्याकडे हे आले 14 पाय. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय काय कट होऊ शकतं. पाय आणि पाय कट झाला, 7 एके 7, 7 दुने 14 झाले, बे एके बे, बेसक 12 झाले. बरोबर. आता वर आपल्याकडे काय काय राहिलं ते बघा. वर आपल्याकडे राहिले 12 गुणिले 6 गुणिले 3. बरोबर, 12 सक 72, 72 गुणिले 3, 72 गुणिले 3 केलं तर किती येतंय, 3 दुने 6 आणि 7 त्रिक 21, 216. 72 त्रिक किती, 216. म्हणजे एकंदरीत 216 विद्यार्थ्यांना मित्रांनो हे आईस्क्रीम जे आहे ते वाटण्यात येईल, असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ठीक आहे. तर 216 विद्यार्थ्यांना, मग तुम्ही उत्तर लिहू शकताय की 216 विद्यार्थ्यांना हे आईस्क्रीम वाटण्यात येईल. म्हणजे जास्त काहीच करायचं नाहीये. फक्त या वृत्तचितीचं घनफळ काढायचंय आणि शंकूचं घनफळ काढायचंय. वृत्तचितीच्या घनफळाला शंकूच्या घनफळाने भाग लावला की आपलं उत्तर आलं, विषय संपला. जास्त काय डोक्याला तापच नाहीये. ठीक आहे. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करून तुम्ही लिहून घ्या. यानंतर आता आपण थोडंसं शेवटचा एक प्रश्न आहे, तो आता आपण बघू आणि नंतर मी सगळ्यात शेवटी तुमच्या सगळ्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला देईल. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये नंतर विचारू शकताय. ओके. शेवटी अजून 2 प्रश्न बाकी आहेत बघा. म्हणजे प्रश्न क्रमांक 5वा, त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. आता आपण प्रश्न क्रमांक 5व्याला सुरुवात करूयात. तर बघा 5वा सुरू करू. हां. हं. 5वा जो प्रश्न आहे, याच्यात काय दिलंय, की बाबा आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वरील पी बिंदूत एक वर्तुळ बाहेरून स्पर्श करते. बघा त्रिकोण एबीसी जे आहे त्याची बाजू बीसी जी आहे, अरे बापरे ये क्या हो गया भाई साहब, ये गडबड हो गया. हा, एक मिनिट. आपल्याला याच्यात जर आपण बघितलं नीट, एक मिनिट. यामध्ये, हा,
त्रिकोण एबीसी जो आहे आपला, त्याची बाजू बीसी जी आहे, त्याला एक वर्तुळ स्पर्श करतंय आणि नंतर मग एबीला अशा प्रकारे वाढवलेलं आहे आणि एसीला पण अशा प्रकारे वाढवलं. ओके. आणि ह्या एबी आणि एसी या पुढे जाऊन स्पर्शिका झालेल्या आहेत या वर्तुळाच्या. मला सिद्ध काय करायचंय? एएम बरोबर 1/2 एबीसीची परिमिती. हे सिद्ध करायचं. तर मी इथं डायरेक्ट सिद्धतेला सुरुवात करतो. तुम्ही इथं लिहा साध्य बरोबर एएम बरोबर 1/2 गुणिले एबीसीची परिमिती. आता जर आपण इथं नीट विचार केला, तर बघा आपल्याकडे काय आहे, एएन आणि एएम हे दोघे जण सुद्धा स्पर्शिका खंड आहेत. त्याच्यामुळे हे दोघे जण एकरूप असणार. बघा या ठिकाणी आता सिद्धता आपण लिहायला सुरुवात करू. सिद्धता. सिद्धता लिहिताना बघा 3 गोष्टी समजून घ्या. या ठिकाणी बघा काय-काय आपल्याकडं. इथे एएन बरोबर एएम पहिला पॉइंट तुम्ही लिहू शकता. एएम बरोबर एएन लिहा चला. कारण हे दोन्ही स्पर्शिका खंड आहे. बघा एकाच बिंदूतून निघाले हे दोन्ही स्पर्शिका खंड जे आहेत ते एकरूप असतात. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे एएन आणि एएम दोन्ही स्पर्शिका खंड आहेत. त्याच्यामुळे दोघे सुद्धा एकरूप झाले. आता दुसरा पॉइंट बघा लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सीएन आणि सीपी पण एकरूप झाले. सीएन बरोबर सीपी हे सुद्धा स्पर्शिका खंड आहेत. आणि त्याचबरोबर पीबी आणि बीएम. त्याचबरोबर तिसरा पॉइंट जो आहे तुमच्याकडे पीबी बरोबर बीएम हे सुद्धा स्पर्शिका खंड आहेत. हे लिहा इथं लिहा स्पर्शिका खंड. स्पर्शिका खंड जे आहेत ते एकरूप असतात. ठीक आहे. एवढा मुद्दा लिहिला पहिला, दुसरा, तिसरा पॉइंट. आता एक काम बघा लक्षात घ्या. तुम्ही एक जर नीट व्यवस्थित जर बघितलं, तर तुम्ही बीसीचा जर विचार केला या बीसीचा किंवा एएम आणि बघा एएम आणि सीएन यांचा जर यांची या दोघांची जर बेरीज केली, तर आपल्याकडे काय मिळेल? एएम अधिक एव्ही एएम अधिक एएन यांची जर आपण बेरीज केली, तर ती बेरीज आपल्याला काय मिळू शकते? तर ते आपण बघूया. ती बेरीज जर केली एएम आणि एएनची. एएम म्हणजे काय? बघा एएम म्हणजे एबी अधिक बीएम. एबी अधिक बीएम झालं आणि अधिक एएन म्हणजे काय? एसी अधिक सीएन. एएन म्हणजे एसी अधिक सीएन लिहिलं. ठीक आहे. असं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता काय करू? हा एबी आणि एसीला एका बाजूला घेऊ. एबी अधिक एसी. मी तुम्हाला परत नीट सांगतो काय केलं. ओके. आणि त्याच्यानंतर बीएम आणि सीएनला एका वेगळ्या बाजूला घेऊ. चला बीएम अधिक सीएनला एका वेगळ्या बाजूला. बघा मी काय केलं परत सांगतो. पहिली गोष्ट एएन आणि एएम एकरूप आहे स्पर्शिका खंड. त्याचप्रमाणे सीएन आणि सीपी एकरूप आहे स्पर्शिका खंड. त्याचबरोबर बीएन आणि बीपी एकरूप आहे स्पर्शिका खंड. आता आपण काय करू? एएम आणि एएन या दोघांची बेरीज करू. एएम म्हणजे काय? एसी अधिक सीएन. एएम एएम म्हणजे सॉरी जरा मी थोडीशी एएम म्हणजे पहिलं थांबा 1 मिनिट आपण जरा व्यवस्थित लिहू. एएमचं घेऊ पहिलं. बरोबर होतं. चला ॲक्चुअली बरोबर होता आपला विषय. 1 मिनिट. हां. एएम म्हणजे काय? एएम म्हणजे एबी अधिक बीएम असं आपण लिहिलं होतं. त्याच्यानंतर एएन म्हणजे काय? एसी अधिक सीएन. एसी अधिक सीएन लिहिलं होतं. पुढे काय केलं? एबी आणि एसीला एका बाजूला घेतलं आणि बीएम आणि सीएनला आपण दुसऱ्या बाजूला घेतलं. आता काय होईल? एबी अधिक एसी. बीएम म्हणजे काय? बीएम म्हणजे तुमच्याकडे काय असतं? बीएम म्हणजे पीबी. बीएम आणि पीबी दोघे जण एकरूप असतात. मग इथे लिहा बीएम म्हणजे पीबी अधिक सीएन म्हणजे काय? सीएन म्हणजे पीसी. बघा सीएन आणि पीसी एकरूप असतात. सीएन म्हणजे पीसी म्हणजे सीपी. सीएन म्हणजे सीपी. हे कशावरून घेतलं तुम्ही? 2 व 3 वरून. 2, 3 वरून. मग ते या ठिकाणी इथे लिहून टाका. झालं? आता काय होईल? एबी अधिक एसी अधिक पीबी अधिक सीपी किती? पीबी आणि सीपी दोघांची बेरीज केली की मला बीसी मिळणार आहे. दोघांची बेरीज केल्यावर मला बीसी मिळणार आहे. आणि इथं बघा एएम अधिक एएनचा जर विचार केला, एएम अधिक एएन यांचा जर तुम्ही विचार केला, एएम आणि एएन दोघे पण एकरूप आहे. एएम आणि एएन दोघे सुद्धा एकरूप आहे. मग तुम्ही एएनच्या जागेवर एएम लिहू शकता. मग आता इथे लिहू एएम अधिक एएनच्या जागेवर लिहा एएम बरोबर एबी अधिक एसी अधिक बीसी. बघा एबी अधिक एसी अधिक बीसी मिळून तुम्हाला त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाच्या 3 बाजूंची बेरीज झाली. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसीची परिमिती या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे. त्रिकोण एबीसीची परिमिती मिळाली इथं. एएम आणि एएम किती एएम झाले? 2 एएम. मग इथं लिहा 2 एएम बरोबर परिमिती पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसीची परिमिती. 2 गुणिले पलीकडे भागिले म्हणजे याचा अर्थ एएम बरोबर 1/2. 2 गुणिले पलीकडे गेले भागिले म्हणजे 1/2 झाले. पी म्हणजे परिमिती किंवा असंच लिहा डायरेक्ट पेरिमीटर ऑफ ट्रायंगल
एबीसी, त्रिकोण एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी ची परिमिती AM बरोबर 1/2 त्रिकोण एबीसी ची परिमिती झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. थोडा वेगळा प्रश्न होता मित्रांनो. पुस्तकामध्ये नाहीये मला तर वाटतं या प्रकारचा प्रश्न पण आपल्याला आला होता. आता एक शेवटचा प्रश्न या तिसऱ्या प्रश्नातला 5व्या प्रश्नातला 3 मार्काला तो आपण बघूयात. शेवटचा प्रश्न खूप सोपा आहे. हा जो प्रश्न आहे पुस्तकामध्ये सोडवून दिलेल्या गणितांमधला आहे. थिटाचे निरसन करा. थिटाचे निरसन करा म्हणजे थिटा काढून टाका. मला इथे थिटा नकोय. काय दिलंय? x बरोबर r cos थिटा दिलंय आणि आपल्याला दिलेलं आहे y बरोबर r sin थिटा. आता एक काम करायचं. पहिलं चला हे घेऊ. x बरोबर r cos थिटा. आता इथं थिटावाला भाग एका बाजूला घ्यायचा आणि विदाऊट थिटावाला भाग दुसऱ्या बाजूला. म्हणजे cos थिटाला एका बाजूला ठेवू. x आपल्या जाग्यावर r गुणिले इकडे आला भागिले बरोबर cos थिटा. म्हणजे याचा अर्थ मला cos थिटाची व्हॅल्यू काय मिळाली? x भागिले r. ओके, cos थिटा बरोबर आपल्याकडे आहे x भागिले r. त्याचबरोबर प्रमाणे साइनचं बघा. y बरोबर r sin थिटा. आपण y ला इथंच ठेवू. r गुणिले इकडे आला भागिले r बरोबर sin थिटा. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे sin थिटा बरोबर काय आलं? y भागिले r. y भागिले r. समजलं असेल तुम्हाला नेमका विषय काय झालेला आहे. मी परत एकदा सांगतो. x बरोबर r cos थिटा आहे. r गुणिले इकडे गेला भागिले म्हणजे x छेद r बरोबर cos थिटा. cos थिटा बरोबर x छेद r. त्याचप्रमाणे y बरोबर r sin थिटा. r गुणिले इकडे आला भागिले y छेद r बरोबर sin थिटा. म्हणजे sin थिटा बरोबर y छेद r. आता मला सांगा cos थिटा आणि sin थिटा असलेलं सूत्र कुठलं? ते आहे sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा. sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1. हे सूत्र sin आणि cos असलेलं आहे. आता या सूत्रामध्ये आपण काय करू? sin आणि cosच्या किमती टाकून देऊयात. sin ची किंमत काय बाबा? y छेद r. मग इथे लिहायचं y छेद r चा वर्ग अधिक cos वर्ग थिटा. cos ची किंमत काय बाबा? x छेद r. x छेद r चा वर्ग बरोबर 1. एवढं लिहिलं तरी चालेल. याच्या पुढे कॅल्क्युलेशन करू शकताय. y चा वर्ग y वर्ग भागिले r वर्ग, x चा वर्ग x वर्ग भागिले r वर्ग बरोबर 1. तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत जरी हे गणित आपण सोडवलं तरी चालू शकते. पण याच्या पुढे पण जाऊयात. आता हा r वर्ग खालचा घालवण्यासाठी सगळीकडे r ने गुणा. मग काय करायचं? y वर्ग भागिले r वर्ग गुणिले r वर्ग अधिक x वर्ग भागिले r वर्ग गुणिले r वर्ग आणि बरोबर 1 गुणिले r वर्ग. बरोबर 1 गुणिले r वर्ग. सगळीकडे r वर्गने गुणलं. मग हा r वर्ग गेला, हा r वर्ग गेला. म्हणजे काय राहिलं इथं y वर्ग अधिक x वर्ग बरोबर r वर्ग. याचाच अर्थ x वर्ग अधिक y वर्ग बरोबर r वर्ग. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. ठीक आहे. थिटाचे निरसन आता इथून थिटा निघून गेलेला आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी प्रश्नपत्रिका आहे आजची आपली संपूर्ण पाहिलेली आहे. गणित भाग 2 ची मार्च 2023 ची. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲप जो आहे, त्या ॲपला तुम्ही ॲपवरती जा आणि ॲपवरती सुद्धा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत गणिताचे. त्यावरती सुद्धा आपण लाईव्ह येत असतो. तर त्या ॲपवरती सुद्धा तुम्ही जाऊ शकताय. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद.